लोकसत्ताच्या वतीने मी रेश्मा राईकवार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपापल्या क्षेत्रात प्रभुत्व मिळवलेली कलाकार मंडळी कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी मिळवलेला नावलौकिक आणि त्या अनुषंगाने येणारी प्रसिद्धी, त्यांचं काम, असा कलाकाराचा एक वलयांकित चेहरा हा आपल्याला नित्य परिचयाचा असतो, नेहमीचा असतो, जवळचा असतो. लोकांच्या मनात ही प्रतिमा घडवताना माणूस म्हणून त्या कलाकारांचे मूळ स्वभाव, त्यांची मतं, त्यांची विचारधारा, त्यांचे विनीता, प्रेरणास्त्रोत बाबू गेट मी योर अशा मुशीतून कलाकार घडत असतो. कलाकारांच्या या वलयांकित चेहऱ्यामागचा चेहरा शोधण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ताच्या सहज बोलता बोलता या कार्यक्रमातून आपण करतो आहोत. आज या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांना बोलतं करण्याची जबाबदारी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यावर आहे. बस नाम ही काफी है अशी ही दोन्ही प्रतिभावंत मंडळी आज आपल्या बरोबर या कार्यक्रमात आहेत. विशेषतः हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये विविध अंगाने एक वादाचं मोहोळ उभं राहिलेलं असताना कुठलंही पाठबळ नसलेला कोकणातून आलेला एक तरुण ते चतुरस्त्र अभिनेता, गायक, चित्रकार अशी वेगवेगळी ओळख निर्माण करणारे वैभव मांगले यांचा प्रवास या पार्श्वभूमीवर जाणून घेणं हे खूप रंजक ठरणार आहे. मी विजय केंकरे यांना विनंती करते की या गप्पांच्या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार, मी विजय केंकरे. मी लोकसत्ता सहज बोलता बोलता या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करतो, तसंच वैभवचंही स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. प्रतिभावंत वगैरे म्हणून मुळातच जबाबदारी वाढवलेली आहे. पण मला असं वाटतं की मला या कार्यक्रमाबद्दल चांगली गोष्ट अशी वाटते की आपण मुलाखत असा शब्द वापरला की एक औपचारिकता येते आणि ती गप्पांमध्ये निघून जाते. तर माझ्या मते वैभव सारख्या माणसाबरोबर गप्पाच मारलेल्या बऱ्या, कारण त्याला उगाच मुलाखत वगैरे असं स्वरूप देऊन फार गंभीर करण्यातही काही मुद्दा नसतो. कारण तो जितकं ओघवतं बोलेल तितकंच तो छान आणि मनमोकळेपणाने बोलत जाईल. तेव्हा मी आता वैभवशी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सुरुवात करतो. वैभव, मला वाटतं आपण काही इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे जायच्या आधी एक जुजबी म्हणजे तूच तुझ्या प्रवासाबद्दल सांग, जेवढं तुला आवश्यक वाटतं. सर्वप्रथम लोकसत्तेच्या सर्व प्रेक्षकांना, रसिकांना आणि वाचक वर्गाला मनपूर्वक काय म्हणतो आपण त्याला, सगळ्यांचं मी ते स्वागत करतो आणि सगळ्यांना नमस्कार. विजय केंकरे अत्यंत प्रसिद्ध आणि उत्तम नाटकं करणारे, ज्यांनी अत्यंत आतापर्यंत सुंदर नाटकं केलेली आहेत. फक्त एक सांगायचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की आतापर्यंत एकही यांच्या दिग्दर्शनाखाली मी नाटक केलेलं नाहीये, पण ती संधी लवकरच येईल. पण का विजय केंकरे आज आपल्या इथे आहेत किंवा माझ्या बरोबर आहेत, याचं कारणच ते आहे. निव्वळ नाटक हा त्यांचा प्रांत नसून ते अत्यंत व्यासंगी आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्या रोजच्या बोलण्यामध्ये, जगण्यामध्ये असतात. तर मला वाटतं, म्हणून मला असं वाटतं की अशा व्यासंग असणाऱ्या आणि अत्यंत कलंदर अशा माणसाने आज मुलाखत घेणं हे माझ्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. केंकरे सर, तुमच्या साक्षीनेच आपण याची सुरुवात करूया, कारण सुरुवातीला पहिल्यांदा मुंबईमध्ये मी आलो तो आमचे म्हणजे माझ्या वडिलांचे आतेभाऊ विलास कोळपे हे मला घेऊन आले होते. ते माझ्या मते आंतरनाट्यामध्ये काम करायचे, नाटकामध्ये ऐन वसंतात अर्ध्या रात्री नाटकामध्ये ते काम करीत असत. तर केंकरे वगैरे हे त्यांची सगळी मंडळी, अजित भोरे होते, धनंजय गोरे होते, अतुल परचुरे होते, हे सगळे त्यांची मित्रमंडळी होती आणि नाटकामध्ये किंवा याच्यामध्ये कार्यरत असणारे लोक होते. सो ते असं म्हणाले की आपण जाऊया आणि या सगळ्यांना भेटूया. माझ्या मते एक होता बंडू, तेव्हा तुमची सिरियल चालू होती केंकरे सर, आणि मी आलो, भेटलो आणि आम्ही एका कुठेतरी भेटलो आणि त्यानंतर कोळपे म्हणाले की हा माझा पुतण्या आहे, माझ्या मुलगा आहे भावाचा, तर याला काही काम वगैरे, त्याला मुंबईतून स्ट्रगल करायचं आहे, तर तुम्ही काही एक मदत करू शकता का, किंवा मार्गदर्शन काही होण्यासारखं असेल ते करा. तर मला आठवत आहे केंकरे सर, तेव्हा अजूनही गोरे होते आणि राजन भिसे वगैरे मंडळी होती.
तर ते मला म्हणाले होते की 1 वर्षभर तू थांब आणि तू काही होतंय का पहा. समजा वर्षभरात काही नाही झालं तर तू निघून जायचं, परत शिक्षकी पेशाचं स्वीकारायचं. कारण मी BSc DED आहे म्हणजे. तर तिथे येण्यापर्यंतची गोष्ट अशी होती की नाटकाची मला आवड होती, म्हणण्यापेक्षा अभिनयाची मला आवड होती. आपण लहानपणी मिमिक्री करतो, कोणाची तरी नक्कल करतो, नाचून दाखवतो, गावातल्या लोकांसारखं आपण बोलून दाखवतो. ह्या सगळ्या गोष्टी मी तेव्हा लहानपणी करीत असे आणि हळूहळू माझ्या आजूबाजूला जे चाललेलं आहे त्याचं माझं व्यवस्थित निरीक्षण होतं. मग कॉलेज शाळेमधल्या छोट्या छोट्या गॅदरिंगमध्ये किंवा समूह गान स्पर्धेमध्ये असेल किंवा गायन स्पर्धेमध्ये असेल, कथाकथन, वक्तृत्व या सगळ्यामध्ये मी भाग घेत होतो कारण मला ते आवडत होतं. तर त्याची सुरुवात तशी झाली. अभिनय येऊन मुंबईमध्ये करावा, करिअर करावं हे माझ्या दूरच्या टप्प्यापर्यंत नव्हतं. पण हे काय झालं, तेव्हा इतकं सॅच्युरेशन आलं होतं. मी नेमका DED झालो त्याच वर्षी शिक्षक सेवक म्हणून घ्यायला सुरुवात केली. 1600-2000 रुपये देणं तेव्हा द्यायला लागले. जे पूर्वी शिक्षकांना घेत होते डायरेक्ट, ते त्या वर्षीच बंद झालं मी जेव्हा DED झालो. तर मला वाटतं की या सगळ्यामध्ये कुठेतरी ना आता हे भयंकर झालं तिथे कोकणातच राहणं. कारण तिथे रोजगार नाही, औद्योगिक वसाहती नाहीत. तिथे बाकी तुमच्या शहरांमध्ये असतात तशा कुठल्याही गोष्टी नाहीत की जिथे सहज जाऊन काही काम करावं आणि पैसे मिळवावेत. तर माझे वडील MSCB मध्ये काम करणारे होते. माझ्या पाठी 4 भावंड होती. तर वडिलांचं असं नेहमी होतं की तू बाबा लवकर माझ्या हाताखाली ये म्हणजे घरचा जो काही खर्च आहे तो थोडा वाटला जाईल. तर मला ते सगळं दिसत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असं झालं की तू जाऊन मग काका म्हणाले, "इथं नको राहूस, तुझ्याकडे चांगलं टॅलेंट आहे, तू काहीतरी करू शकतोस, तर तू मुंबईत जा आणि कर." मुंबईत आलो आणि म्हटलं आता काय करायचं, हे कसं सगळं निभवायचं? कारण मुंबईत मी याच्या अगोदर फक्त एकदा आलो होतो. त्यात मला अजूनही आठवतंय, मी प्लाझाच्या समोर जेव्हा बसमधनं उतरलो, आम्ही डोंबिवलीतनं त्या ट्रेनमधून आलो कारण तेव्हा काकांची एक बहीण डोंबिवलीत राहत होती. तिच्याकडून आम्ही दादरला आलो. तेव्हा ती वाहणारी गर्दी पाहून माझ्या अंगाला घाम फुटला. म्हटलं हा रस्ता क्रॉस कसा करायचा असतो? तर एवढं सगळं होतं. पण तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मला फार आनंद होतो या गोष्टीचा, की मुंबई सगळ्यांना सामावून घेते. कुठल्याही प्रकारच्या माणसाला मुंबई सामावून घेते. तुमच्याकडे जर कष्ट करण्याची जर इच्छा असेल आणि तुमचं धैर्य असेल, तुमची मेहनत करण्याची तयारी असेल आणि तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल, तर तुम्हाला मुंबई सोडतच नाही. मुंबई तुम्हाला धरून ठेवते आणि मुंबई तुम्हाला आपसुकच मोठं करते. हे या शहराचं महात्म्य आहे असं मला वाटतं. आणि अगदी शेवटच्या वाक्यात वैभवने फार महत्वाचा मुद्दा मांडला की मुंबई ही सर्वांची आहे. मुंबई ही सर्व समावेशक आहे. विशेषतः कलावंतांना तर इकडे आणणं आणि इथे ठेवणं हे प्रश्नच येत नाही. म्हणजे वै- एक साधा मुद्दा आहे. माझ्याकडे समजा भरपूर टॅलेंट आहे. मला दुसरीकडे कुठेच वाव नाहीये दाखवायला. म्हणजे आपण असं म्हणू नये, खूप ठिकाणी आज कोल्हापूर असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा रादर भारतातल्या कुठल्याही भागामध्ये खूप टॅलेंट आहे. तर त्या टॅलेंटचा तिथे उपयोगच नाही. तुम्हाला अल्टिमेटली मुंबईतच यावं लागतं. बरोबर. कारण इंडस्ट्रीज इथे आहे. याच्यात काय मोठं काय छोटं हा मुद्दा नाहीये. मुळात इंडस्ट्रीज इथे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथेच यावं लागतं. तुम्हाला दुसरीकडे जाता येत नाही आणि तुम्हाला जर प्रूव्ह करायचं असेल स्वतःला, तर मुंबईत येऊनच तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. मी आलो केंकरे सर, त्यानंतर परेश मोकाशी माझ्या आयुष्यात फार मोठं त्या माणसाचं स्थान आहे. तेच परेश विचारणार मोकाशी हो, परेश मोकाशी बरोबर मी पहिलं नाटक केलं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. त्या बिचाऱ्याने काही ओळख नाही, म्हणजे ओळख नाही, पाळख नाही, संगीत डेबूच्या मुली नावाचं नाटक त्यानं केलं होतं रत्नागिरीमध्ये आणि ते आलं होतं एकदा. तर मला ते भयंकर आवडलं होतं कारण म्हटलं काहीतरी हा वेगळं लिहितो माणूस. हा माणूस वेगळं लिहितो, याचं प्रेझेंटेशन वेगळं आहे आणि भाषा तर इतकी सुंदर आहे त्याची. मी तेव्हाच त्याच्या प्रेमात पडलो होतो. पण मुंबईत आल्यानंतर ओळख नाही. मी म्हटलं परेशला, माझ्याकडे लँडलाईन नंबर होता, मी त्याला फोन केला. म्हटलं अरे परेश असं असं आहे, तर तू ओळखतोस का मला? तो म्हणला नाही ओळखत मी, पण तू ठीक आहे मला भेटायला ये. तर कुठे येऊ? पृथ्वी थिएटर मला माहित नव्हतं कुठे आहे ते. मग ते पार्ल्यात असं असं ये म्हणून त्याने मला सांगितलं.
मी दादरवरून ट्रेनला बसलो. इथे एक सांगायचा अजून एक मुद्दा, विश्वनाथ धावडे नावाचा एक माझा मित्र कॉलेजला असताना होता. तर त्याची एक कोहिनूर मिल कंपाऊंड मध्ये त्याची रूम होती, त्यात तो राहत होता आणि तिथे जवळपास 10-12 मुलं राहत होती वेगवेगळ्या याच्यातली, त्या 10x10च्या रूम मध्ये. तर मी म्हटलं अरे मला राहायचंय. तो म्हटला कसं राहणार, पण तू राहायची इच्छा असेल तू राहू शकतोस या सगळ्यांमध्ये, 10 नंतर आलास तर झोपायला जागा मिळणार नाही मला म्हणाला तो. म्हटलं ठीक आहे बघूया. आणि मी तिथे राहिलो. कठीण परिस्थिती होती खरं सांगायचं तर, पण काय आहे, माणसाकडे पैसे नसले ना की आपल्याला सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. तर मी त्या रूम मध्ये ऍडजस्ट करून राहिलो. त्या बिचाऱ्याने मला ऍडजस्ट करून घेतलं विश्वनाथने. तर त्या दादरला राहायला आलो. त्याच्यानंतर मी परेशला भेटायला गेलो. परेश मला भेटला. मला म्हणाला अच्छा मग तुला ऍक्टिंग करायची आहे वगैरे वगैरे वगैरे, तुला काही बाकी काम करायला आवडेल का, कारण तुला सध्या काही काम नाहीये. तर म्हटलं परेश मला फक्त ऍक्टिंगच करायची, मला बाकीच्या कुठल्याही याच्यामध्ये रस नाही. तो म्हटलं असिस्टंट म्हणून कुठे काम करू शकशील का. म्हटलं होणार काय, माझं स्ट्रगल तर अर्धवटच राहील ना. जे मला स्ट्रगल करायचं आहे ऍक्टिंगसाठी ते होणारच नाहीये. त्या दरम्यान मी चेतन दातारचं आविष्कारचं शिबिर सुद्धा जॉईन केलं होतं, जे दर रविवारी का शनिवार रविवारी मला आता आठवत नाहीये, पण रविवारी भरायचं माझ्या मते. दिवसभर तिथे हे असायचं. तर सआदत मंटो की कहानिया नावाचं एक तो नाटक बसवत होता मंटोच्या याच्यावर. तेव्हा मी त्याच्यात होतो, एक लीड करणार होतो त्या याच्यामध्ये. तर त्या दरम्यानच्या ऍक्टिव्हिटी खूप चालू होत्या. आणि परेश भेटला. परेश म्हणाला अरे तू 8 दिवस उशिरा आलास यार, तू 8 दिवस लवकर आला असतास तर माझ्या नाटकात काम मिळालं असतं. तेव्हा त्या नाटकाचं नाव होतं चित्ताकर्षक नाटक मंडळी अर्थात 1942. ते मी नाव ऐकूनच वेड्यासारखं हसलो होतो. चित्ताकर्षक नाटक मंडळी अर्थात 1942. मग ते नाटक प्रायोगिकचं नाही करायचं ठरलं. मग ते संतोष काणेकर, अभिजित साटम यांनी ते व्यावसायिकला आणायचं ठरवलं. आणि त्या दरम्यान मला आठवतंय परेश आजारी पडला टायफॉइडने आणि मी त्याला फोन करत होतो की कसं आहे काय वगैरे. त्या दरम्यानच्या काळामध्ये वाचन खूप चांगलं झालं होतं, कारण शारदा टॉकीजच्या इथे मुंबई ग्रंथसंग्रहालय आहे. तर तिथे मी जाऊन वाचत बसत असे दिवसभर. पैसे कमी असल्यामुळे मी एक वेळचाच डबा लावून जेवत असे. आणि अख्खी मुंबई मला आठवतंय तेव्हा मी पालथी घातली होती. मी दादर पासून व्हीटी पर्यंत चालत जायचा, चर्चगेट, ताजमहाल सगळं तिथून हॉटेल ते सगळं पाहून परत संध्याकाळी जेवायच्या वेळेला परत चालत येत असेल, सकाळी निघालेला मी. त्या दरम्यान मुंबई पण मी खूप सगळी पालथी घातली. मी तेव्हा गाणं ऐकत होतो, क्लासिकल किशोरीताई ऐकण्यामध्ये येत होते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सायमल्टेनियसली तेव्हा चालू होत्या. आणि परेशने मला एके दिवशी फोन केला, अरे आता मी बरा झालोय, तेव्हा तू आता भेटायला ये, एक महत्वाचं काम आहे. तर मी गेलो भेटायला. तेव्हा सगळे गीतांजली कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, गणेश मयेकर हे सगळे वाचनासाठी बसलेले लोक होते. आणि मी म्हटलं अरे वा. तर म्हटलं हे काय आहे. तर तो म्हणाला अरे मी व्यावसायिकला करतोय नाटक आणि याचं नाटकाचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आणि हे आपले प्रोड्युसर आहेत, अगदी 25-25 वर्षाचा होता काणेकर आणि अभिजित साटम वगैरे. तर आपण हे नाटक करतोय आणि याचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आणि हळूहळू त्या नाटकाच्या तालमीला मी जायला लागलो. त्याने मला नाटकात रोल नाही दिला. मला तुला रोल नाहीये, पण तू नेहमी संपर्कात राहिलेला माणूस आहेस माझ्या, तर तू नाटक म्हणून एक काय असतं तू पाहायला बघायला येऊ शकतोस. नाटकात तालमीला जायला लागलो. कोणी एखादा आर्टिस्ट यायचा नाही तेव्हा ते मी वाचून दाखवायचो, ते पात्र मी वाचायचो. अशा सगळ्या गोष्टी होता होता त्याच्या लक्षात आलं की अरे हा काम करू शकतो, बरं काम करू शकतो. आणि एके दिवशी त्याने मला सांगितलं की या नाटकामध्ये व्ही सीतारामची रिप्लेसमेंट तू करायचीस. त्या दिवशी मला कोण आनंद झाला की आपण त्या नाटकामध्ये सहभागी झालो, त्या नाटकाचा एक भाग झालो. त्याच्या अगोदर एक प्रसंग सांगतो, तुम्हाला खोटं वाटेल. चहाची वेळ झाली की मी उठून जायचो, नाश्त्याची वेळ झाली की मी उठून जायचो. तर परेशने ऑब्झर्व केलं. तो म्हणाला तू का उठून जातोस, खात जा जे काय असेल ते. तर म्हटलं नाही अरे मी काय तुमच्या ग्रुपचा भाग नाहीये. तो म्हणाला, पाठीवर हात ठेवून म्हणाला, मला माहितीये मुंबईत आलेल्या स्ट्रगलरची काय अवस्था असते, काय दिवस असतात मित्रा. जे काही पुढ्यात येईल ते खायचं आणि जायचं. तू माझ्या टीमचा भाग आहे. तुम्हाला सांगतो ही एवढीशी गोष्ट सुद्धा आपल्याला पुरते प्रोत्साहन देण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, एक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी एवढीशी गोष्ट सुद्धा पुरते. आणि हे मला वाटतं परेश एक माणूस म्हणून एक फार मोठेपण आहे आणि मी सातत्याने ते अनुभवत आलोय माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग त्यानंतर मला रिप्लेसमेंटचं काम मिळालं. गंमत बघा, 5 डिसेंबरला नाटकाचं ओपनिंग होतं आणि नेमकं काहीतरी 17-18 नोव्हेंबरच्या दरम्यान जयंत गाडेकर ते काम करत होता. त्याला दिल्लीमध्ये अगोदरचं एक शूट होतं, ते शूट करण्यासाठी जावं लागणार होतं. मला म्हणाला, परेश मी सुरुवातीचे 1-2 प्रयोग करतो आणि जातो,
आणि नंतर वैभव प्रयोग करू दे. परेश म्हणला असं का करतोयस तू, मला 2-2 लोकांची तालीम ऍट अ टाइम घ्यायला लागेल, ते परवडणार नाही, त्यापेक्षा काम कर तू आता मोकळा हो, तू आता करूच नकोस काम, वैभवच हे काम करू दे आणि नंतर तू येऊन त्याची रिप्लेसमेंट कर. तर त्या नाटकात ओरिजिनल काम मला मिळालं आणि त्या दिवशी अक्षरशः दादर माटुंग्याच्या त्या बाथरूम मध्ये जाऊन मी इतका ढसाढसा रडलोय सर, की एक पहिलं काम आपल्या आयुष्यामधलं, ते सुद्धा इतक्या चांगल्या नाटकामध्ये, चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली, आणि त्या नाटकाचे 500 प्रयोग झाले. आणि म्हणून मला असं वाटतं मी या मुंबईमध्ये स्थिरावलो. अदरवाईज त्या नाटकाचे 20-25च प्रयोग झाले असते तर स्ट्रगल सुद्धा पुढे वाढत जातो ना तुमचा. तुमचं पहिलं कामच जर तुमचं वाजलं, चांगलं झालं, चाललं, तर त्याचा तुम्हाला फार मोठं पाठबळ मिळतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं की मी मुंबईत राहिलो. त्याचं पुढचंच नाटक लग्न कल्लोळही केलं. त्या नाटकासाठी मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. सो मला वाटतं की ती एक छान चेन तयार झाली. एक लोकांच्या लक्षात तरी आलं की वैभव मंगले नावाचा एक नट आहे, तो बरं काम करतो. मग घडलंय बिघडलंय, रंगा गोडबोले या सगळ्यांमध्ये आलो. मग हळूहळू एका कामातनं करत 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 इथपर्यंतचा टप्पा सगळा गाठलेला आहे. नंतर एक डाव भटाचा. एक डाव भटाचा. हो, पण नाही म्हणजे मला आठवते ती गोष्ट की तू म्हणतोस तो प्रसंग मला खरोखर आठवत नाही आधीचा. पण विलासचा भाचा किंवा पुतण्या मुंबईत आलाय आणि हा. तो अचानक म्हणजे मला तू भेटून गेल्याचं आठवतं आणि तो मला अचानक मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आणि याच्यात दिसला. मधल्या वेळात आपली तशी भेट झाली नाही आणि नाही. मला एक एक तो नावारूपाला येण्याची शक्यता असलेलाच एक माणूस दिसला. त्याचा मला फार आनंद आहे की प्रत्येक वेळेस कुणाचा तरी सातत्याने डोक्यावर हात लागतो. म्हणजे माझ्यासारखे वडीलच या क्षेत्रात आहेत. अर्थात त्याची जबाबदारी वेगळी असते की हो त्यांचं नाव हो हो वाया हो. घालवू नये याची. पण पण आपण ना नाटक करत असताना आम्ही एक गोष्ट शोधत असतो की याला आणखी काय काय येतं. तर तू जेव्हा इथे आलास तेव्हा लग्न कल्लोळ मध्ये मनशुद्ध तुझं गोष्ट आहे, पृथ्वी हो मोलाची अजूनही आमच्या लक्षात आहे. तर हो. तुझं गाण्याचं बॅकग्राऊंड काय? गाण्याचं बॅकग्राऊंड माझं म्हणाल तर मुळात मी कोकणातला आहे, त्यामुळे गाण्याचं बॅकग्राऊंड हे हा, असतच. हा, हा, हा. ते पहिली गोष्ट त्यांची म्हणजे हा. म्हणजे त्या याचं मानाने कारण तिकडचं वातावरणही कळेल आम्हाला. हो, नमन असतं आपल्या कोकणामध्ये, दशावतार असतात, खेळे असतात, सांगीतिकच वातावरण असतं आपल्या कोकणामध्ये, रादर महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी आपण. त्यातून अशी गोष्ट झाली की माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हे सुद्धा नाटकातून कामं करायचे, माझे वडील नाटकातून कामं करायचे. वडील असं एक जुजबी गायचे सुद्धा, एक काय म्हणतो आपण ते पहाडी आवाजात पोवाडे वगैरे या टाईपची गाणी, ते उडत्या चालीची गाणी त्यांना भयंकर आवडायची. आईचे वडील संगीत नाटकातून स्त्री भूमिका करीत असत. आईचे चुलते हे बाळकृष्ण बुवा इजारे हे बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकरांचे शिष्य होते आणि ते दरबारी गवई होते इचलकरंजी संस्थानामध्ये. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी तुमच्या जीन्स मध्ये ह्या झिरपत आलेल्या असतात. त्याच्यामुळे ते गाणं म्हणा, कला म्हणा, या सगळ्या गोष्टी त्या माझ्या मते जीन्स मध्ये, तुमच्या रक्तामध्येच आहेत असं मला वाटतं. आणि गाण्याचा संस्कार म्हणाल तर क्लासिकलचा संस्कार होता का माझ्यावर, तर अजिबात नाही. माझ्या आजूबाजूला कोणी क्लासिकल ऐकणारे गाणारे कोणी नव्हते. पण मला असं वाटतं की ते क्लासिकल कधीतरी रात्री रेडिओवर लागायचं 10 वाजता 11 वाजता वगैरे जे गाणी लागायची, तर ते गाणं लागलेलं असायचं ना, तर ते मला ऐकत राहावंसं वाटायचं की अरे हे काय गातात लोक, हे आजूबाजूला समाजामध्ये प्रचलित तर नाहीये. हे गाणारे लोक तर माझ्या आजूबाजूला कोणी दिसत नाहीत, ऐकणारे कुठे दिसत नाहीत, तर हे काय गाणं आहे, तर ते क्लासिकल आहे गाणं, ते अभिजात शास्त्रीय संगीत आहे. असं आमच्या किशोरीबाई क्लासिकल शास्त्रीय त्यांना म्हटलेलं आवडायचं नाही, त्यामुळे शास्त्र नाही म्हणायचं, त्याला अभिजात संगीत म्हणायचं. तर अभिजात भारतीय संगीत जे होतं तर ते माझ्या कानावर पडत राहिलं. मग तेव्हा कुमार गंधर्व असतील, भीमसेन जोशी होते, परवीन सुलताना होत्या, तर हे सगळे लोक माझ्या कानावर पडत होते. आणि अचानक माझा मित्र अभिजित आपला अमोक पेंढारकर, त्याने माझ्या हातात एक कॅसेट दिली आणि ती कॅसेट होती किशोरी आमोणकरांची. आणि त्यात त्यांचा ऐकलाच तो राग मी बागेश्री, ऐकलाच राग तो भूप, म्हणजे त्याच वेळेला माझी कत्ले आम काय म्हणतात ती कत्तल झाली त्या गाण्याने. आणि मी आजन्म गुलाम झालो त्यांच्या गायकीचा, किशोरीबाईंच्या.
तर मला वाटतं की हा तो संस्कार आहे. आणि आता लोक म्हणतात की आम्हाला क्लासिकल कळत नाही, मग त्यामुळे आम्हाला ऐकायला आवडत नाही. पण माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की ज्या लोकांना क्लासिकल कळत नाही त्यांनी ऐकू नये. बसलेल्या श्रोत्यांपैकी जवळपास 99% लोकांना त्यातलं शास्त्र नाही कळत. पण 99% लोकांना ते जे भावविश्व तयार होतं त्या रागाचं, ते रागाचं भावविश्व माझ्या मते तुमच्या आत कुठेतरी जातं आणि तुम्ही आनंदून जाता, तुम्ही सुखावून जाता आणि तुम्हाला त्यावेळेला अत्युच्च कोटीचा आनंद तुम्हाला प्राप्त होतो आणि तोच महत्वाचा आहे असं मला वाटतं. अगदी तर तो संस्कार केंकरे सर तो मी करून घेतला गाण्याचा. हा. अभिजाततेचा संस्कार मी करून घेतला. ऐका, आता उडती गाणी कुणाला ऐकायला नको हवी असतात किंवा नको रे रडकं गाऊ नका रे असं म्हणणारे लोक मला वाटतं गाणं फार कान देऊन ऐकत नाहीत. बरोबर. जर तुम्ही तुमची जर एक काय म्हणतो आपण त्याला एक स्थैर्य असेल तुमच्या ऐकण्याला, तुमच्या समजून घेण्याला, तर तुम्ही क्लासिकल फार छान पद्धतीने एन्जॉय करू शकता, तुम्ही ते ऐकू शकता. पण आपल्याकडे स्थैर्यच नाहीये, आपल्याकडे कुठे ठहराव नाहीये कुठल्याही पद्धतीचा, म्हणून आपण ते फार मनावर घेत नाही. पण ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे फार प्रामुख्याने आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि आपण म्हणतोच ना की तुम्हाला कळलं नाही तरी जाणवतं. 100% किंवा नेणीव म्हणजे म्हणजे तुम्ही मेघमल्हार कोणी गात असेल तर आपल्याला बाहेर पाऊस पडतोय असं वाटू शकतं. वाटू इतक्या शकतं. इतक्या तन्मयतेने तो ऐकला गेला पाहिजे. 100% मी तुला विचारतो की तू लग्न कल्लोळ मध्ये जे स्वतः गायलास, हा, त्याची सुरुवात झाली की त्याच्या पूर्वी झाली? त्याच्या पूर्वी आता गाणं ऐकत होतो, गाणं म्हणायचा प्रयत्न करत होतो, पण मला गाणं जेव्हा आवडायला लागलं तेव्हा माझ्या वडिलांना म्हटलं होतं मला क्लासिकलला टाका ना तुम्ही, मला क्लासिकल शिकायचंय. कारण तेव्हा कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली भागामध्ये शिकवणारे लोक होते. तर म्हटलं मला तिथे जाऊ दे. पण वडील म्हणाले अरे ते आपल्याला नाही झेपणार, ते जाणं, मग त्यात करिअर करणं, मग आपण नोकरी कधी करणार, पैसे कधी कमावणार, लग्न कधी होणार, या सगळ्या टिपिकल मध्यमवर्गीय गोष्टी ज्या असतात त्या त्यांनी लागू केल्या आम्हा सगळ्यांना. पण मी ते गाणं तेच आहे पुन्हा की ते गाणं रक्तात होतं, त्यामुळे ते आपसूक आलंच म्हणायला. आणि फक्त तुम्ही ते तयार करावं लागतं, ऐकावं लागतं सतत, ते प्रॅक्टिस करावी लागते, मेहनत करावी लागते, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सूर माझ्या मते कुठेतरी नरड्यात असावा, त्याच्यामुळे हे गाणं मी म्हणत होतो किंवा अजूनही म्हणतो. आणि तो म्हणजे मला असं वाटतं की तुझं जे संगीत ऐकणं आहे किंवा गाणं आहे त्याने तुला लय समजते. लय समजल्यानंतर स्पंदनं समजतात आणि तुम्हाला स्पंदनं समजली की संप्रेषण चांगल्या पद्धतीने करता येतं. करेक्ट. अशा पद्धतीने तू तुझ्यातलं नाटक लोकांपर्यंत पोचवायला लागलास. तर आता मला सांग की तू जेव्हा नाटक निवडतोस तर कलावंत नाटक निवडत असताना तुझी भूमिका म्हणजे आता समजा मला कुणी असं पटकन विचारलं की मी नथुराम गोडसे बोलतोय, या नाटकात तू नथुराम गोडसेची भूमिका करशील का? तर कदाचित माझं म्हणणं वेगळं असेल. पण मला जर कोणी विचारलं की तू नथुराम गोडसे नाटक दिग्दर्शित करशील का, तर नथुराम गोडसेच्या विचारसरणीशी मी सहमत नसेल तर मी कदाचित ते नाटक दिग्दर्शित करू शकणार नाही. तर याच्याबद्दल तू जेव्हा भूमिका निवडतोस तेव्हा तुझा एकूण काय निकष असतो, तू काय बघतोस? याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा व्यवसाय आहे. बरोबर. आणि तुम्ही व्यवसाय म्हणून जेव्हा या क्षेत्राला निवडता तेव्हा तुमच्या समोर एखादी गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्या गोष्टीला आपण न्याय देऊ शकतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे डॉक्टर एक सेकंद अडवतो तुला. मी हा प्रश्न विचारला की तू तुझी एक डाव बटाचा सारखं नाटक निवडायची ज्याच्यामध्ये तद्दन व्यवसाय करण्याची शक्यता आहे आणि तो वैभव मला वाडा चिरेबंदीत पण दिसतो म्हणून हा प्रश्न मी विचार. हो बरोबर. तर त्याच्यामध्ये आता भूमिका मी का करेन किंवा का करू पाहतो मी ती, मला त्याचं व्यावसायिक मूल्य आधी सर्वप्रथम दिसतं.
ते नाटक एक प्रोड्युसर निर्माण करतो, दिग्दर्शक बसवतो, त्या नाटकाचे काही प्रयोग होतात आणि ते नाटक लोकांसमोर सादर होतं. तर माझा नट म्हणून स्वार्थ असा असतो की मला विविधांगी भूमिका करता आल्या पाहिजेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये आता गोडसेंचं उदाहरण घेतलं म्हणून सांगतो, जे लागूनी पण खूप छान उदाहरण दिलं होतं गोडसेचं. गोडसेंची भूमिका मी करेन, पण ते जर एकांगी नाटक असेल, हा. ते कुठल्या तरी धर्माचा, जातीचा, कुठल्या तरी वृत्तीचा, प्रवृत्तीचा जर प्रसार करणारं नाटक असेल, तर मला त्याचा विचार करावा लागेल की मी त्या प्रसारामध्ये सामील होतोय का. बरोबर. ती असं जर ते एक म्हणाले. ती एक जर कलाकृती म्हणून जर सादर होणार असेल, तर मला करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त मी त्या भूमिकेचे कंगोरे बघेन, त्या भूमिकेला व्यवस्थित शेप आलाय का नाही, त्याला हात, पाय, डोकं, धड दिखणे पण जाऊ दे, पण त्याला छान सगळे अवयव जागच्या जागी आहेत की नाही तर मी पाहेन भूमिका करताना. तर मला वाटतं या गोष्टी नटाने पाहायला पाहिजेत आणि त्या पाहिल्यानंतर तुम्ही कुठलीही भूमिका करण्यामध्ये याच्यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही काही. त्याच्यामुळे आता तुम्ही दुसरा मुद्दा जो मगाशी आता मध्ये मध्ये बोलताना जे अडवताना म्हणालात की एक डाव भटाचा, करून गेलो गाव सारखी तद्दन व्यावसायिक नाटकं, म्हणजे जे नाटकं पाहिल्यावर अनेक लोक असं म्हणाले की का नाटक करतोस हे तू, तर का नाटक करतो. मी असं अजिबात म्हणणार नाही. नाही तुम्ही नाही पण काही लोक. कारण इव्हन नथुराम गोडसे सुद्धा अत्यंत सक्षम पद्धतीने रंगमंचावर आलं आणि ते उत्तम प्रयोग व्हायचा त्याचा. प्रश्नच येत नाही. तर मला असं म्हणायचं की नट म्हणून आपण व्यवसाय निवडलेला असताना या गोष्टी थोड्या आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. म्हणून मग मी फक्त करून गेलो गावच करत राहिलो का, फक्तच विनोदी भूमिका करत राहिलो का, फक्तच वरवरची नाटकं करत राहिलो का, तर मला नाही वाटत. अद्वैत दादरकरने फक्त 3 प्रयोगासाठी नाटक बसवलं होतं. एक हट्टी मुलगी विजय तेंडुलकर फेस्टिवलमध्ये विजय तेंडुलकरांचं. तर ते 2च प्रयोग झाले त्या नाटकाचे, पण आम्ही महिनाभर तालीम केली त्या नाटकाची. वाडा चिरेबंदी सारखं नाटक जेव्हा मला विचारलं, तेव्हा चंद्रकांत कुलकर्णींना मी विचारलं की सर तुम्ही हे नाटक मला का विचारलं, तर ते म्हणाले तुझी लालबाग परळमध्ये फक्त 5 मिनिटाची भूमिका आहे दत्ता सामंतची, ती भूमिका पाहून मी तुला हे इतकं गंभीर काम दिलंय. तर म्हटलं कसं काय, कारण ते म्हणाले मला जाणवलं की तू विनोदी करूच शकतोस, पण त्याच पद्धतीने तू अत्यंत गंभीर कामही तितक्याच सक्षम पद्धतीने करू शकतोस, म्हणून तुला वाडा चिरेबंदी दिलंय. तर वाडा चिरेबंदी करणं हे माझ्यासाठी मोठा टास्क होता. आता ते वाडा चिरेबंदी चला मोठं नाटक आहे, पुढे मग्न तळ्याकाठी करायचं ठरलं सर, त्या नाटकामध्ये तर फक्त पहिल्या अंकात काम आहे मला, युगांतामध्ये तर कामच नाही आम्हाला कुणाला. आम्ही पहिल्या अंकातच फक्त मी आहे मग्न तळ्याकाठीमध्ये, पण ती सुद्धा आम्ही त्रिनाट्यधारा केली कारण ते एक प्रोजेक्ट म्हणून ते फार महत्वाचं होतं. महेश वारांसारख्या एका मोठ्या लेखकाने त्रिनाट्यधारा जेव्हा बांधली, तेव्हा त्या प्रोजेक्टचा, त्या उपक्रमाचा आपण भाग असणं ही सुद्धा एक नट म्हणून आपल्यासाठी फार मोठी गोष्ट असते असं मला वाटलं. आणि बघा म्हणजे छोटी भूमिका आपण नेहमी म्हणतो की भूमिका केवढी आहे पाहू नये, त्याची खोली किती आहे पाहावी. या दोन्ही नाटकासाठी मला महाराष्ट्र राज्य शासनाचे अभिनयाचे 2 वर्षी मला पारितोषिक मिळालं. याच्यावरनं मी म्हटलं की मी मला धडा घालून घेतला, भूमिका केवढी विचारायची नाही, त्याची खोली किती आहे तेवढी विचारायची. नाही, आणि वाडाच्या संदर्भामध्ये मला तुला तीच आणखीन एक गोष्ट विचारायची आहे की वाडामधली म्हणजे बहुतेक लोकांचं असं म्हणणं आहे की नाटक हा साहित्य प्रकार आहे, म्हणजे द प्ले इज द थिंग, ज्याला आपण त्यावरती थोडस बोलू, पण जी तुझी भाषा नाही, जी तुझ्या रोजच्या बोलण्यातली नाही, ती भाषा वराडी, ती अवगत करताना तुला काही त्रास झाला का, किंवा काही स्पेशल एफर्ट्स घ्यायला लागले का? चंदू सरांनी अगोदर हे नाटक केलं होतं हो. आणि त्याचे पूर्णपणे चंदू सरांनी ते कोळून प्यालेलं नाटक आहे असं मला वाटतं. अगदी चंदू सरांना त्या नाटकातले पूर्ण विराम, स्वल्पविराम, अल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, कंसातल्या सूचना यांना सगळं पाठ आहे चंदू सरांना. तर ते नाटक बसवताना मी एवढंच मनाशी म्हटलं होतं की आपण चंदू सरांना फॉलो करायचं. चंदू सरांनी जे जसं सांगितलं, त्याचे जे काही कंगोरे आहेत भूमिकेचे, वाक्य जी कशी म्हटली गेली पाहिजेत भास्कर कडून, हे सगळं मी चंदू सरांना फॉलो केलं असं मला वाटतं. आता बघा, विदर्भातली जी भाषा आहे ती पूर्णतः मला अवगत होईल का, अजिबात येणार नाही, कारण ती बोली भाषा आहे.
ती त्या प्रांतामध्ये बोलली जाणारी भाषा आहे. तर ती बोलीभाषा मला पूर्णपणे येणार नाही याचं कारण मी कोकणातला आहे, माझी भाषा प्रमाण आहे. पण किमान एक नट म्हणून मी हा जरूर प्रयत्न करेन की त्या भाषेचा थोडा सुगंध, थोडा वास आपल्या कॅरेक्टरला देता येईल का? एखादा शब्द, एखादं वाक्य, एखादं एक अत्यंत महत्वाचं वाक्य की जे त्या भाषेत, त्या बोलीभाषेतच बोललं गेलं तर त्याचा परिणाम जास्त चांगल्या पद्धतीने साधता येईल का? याचा विचार करून मी ती भाषा फॉलो केली असं मला वाटतं. आणि जे लोक पाहायला आले सुदैवाने ते म्हणाले की फार बरं नाही बोलत पण तू ते प्रयत्न मात्र चांगला केलायस असं म्हणालेत लोक. आणि मला वाटतं की त्या प्रयत्नातनच नट हळूहळू हळू पुढे सरकत राहतो असं वाटतं मला. सो कुठल्याही भाषेबद्दल म्हणाल, मला भयंकर आवडणारी गोष्ट आहे की त्या बोलीभाषेचा फ्लेवर त्याला आला पाहिजे. कोकणातली भाषा आहे तर तुम्ही कोकणातली भाषा म्हणजे मालवणी सिनेमा आहे समजा किंवा मालवणी नाटक आहे तर तिथे पुण्यातली भाषा किंवा प्रमाण भाषा बोलून कसं चालेल? तुम्ही सिनेमामध्ये काय नदी आपला समुद्र दाखवता, मासळी दाखवता आणि स्वच्छ भाषा बोलता, तसं कसं चालेल? ते कॅरेक्टर जर त्या मातीतलं असेल तर ते फ्लेवर द्यायला पाहिजे ना तो. ती थोडी बहुत चव तर आली पाहिजे तुमच्या भाषेला त्या बोली भाषेची. तर आपल्याकडे नट काय करतात, एक धेडगुजरी ग्रामीण काहीतरी एक बोलतात. एक धेडगुजरी काहीतरी असतं ते ना धड कोल्हापूरचं असतं ना ते साताऱ्याचं असतं ना ते औरंगाबादचं, ते कुठलंच नसतं. ते काहीतरी घाटी म्हणून एक भाषा बोलायची कोल्हापूरची आणि मोकळं व्हायचं. लोक आपल्याकडे प्रामुख्याने नट आपल्याकडे बोली भाषेचा इतक्या बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रामुख्याने मराठवाडी आहे, विदर्भातली आहे, खानदेशी आहे, नाशिककडे वेगळी बोलतात, पुण्यात वेगळी बोलतात, पुण्यातले बहुजन वेगळी बोलतात, संगमेश्वरी वेगळी आहे, आगरी वेगळी आहे, मालवणी वेगळी आहे, गोवन वेगळी आहे. या भाषेचा मुंबईची भाषा वेगळी आहे, बेळगावी मराठी वेगळं आहे. तर या सगळ्या भाषा तुम्ही कधी विचारातच घेत नाही. सर लक्षात घ्या, थोडी भाषा मिळाली ना कॅरेक्टर सुद्धा सापडतं. अगदी बरं. कारण मला एक मी सुंदरी मिळवणार जेव्हा दिग्दर्शित करत होतो ना त्यावेळेस मला पु ल देशपांडेला मी हा प्रश्न विचारला होता. तर ते मला म्हणाले की विजय, मुळात प्रत्येकाने अभिनेत्याने आधी व्यक्तिरेखेचं व्याकरण तयार करावं आणि मग ती ज्या ठिकाणची आहे त्या ठिकाणचा फ्लेवर द्यावा. मला असं वाटतं व्यक्तिरेखेचं व्याकरण तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कदाचित वाडामध्ये तू ते केलं असशील, चंदूला फॉलो करून किंवा कुठल्याही पद्धतीने. त्यामुळे इतर गोष्टी थोड्याशा दुय्यम किंवा गौण मानलं गेलं असेल. तो मोठा भाऊ आमच्यापर्यंत पोहोचला की नाही, कदाचित हे महत्वाचं असेल. महत्वाचं असतं. वैभव, आणि एक गोष्ट तुला मला बरीच वर्ष विचारायची होती पण पटकन विचारून टाकतो. आपण जेव्हा अमेरिकेला गेलो आप्पा आणि बाप्पा आणि इथे हवंय कोणाला प्रेम करायला, त्यावेळेस तू मला याची दिलीप प्रभावळकरांनी आठवण करून दिली की दिलीप प्रभावळकर आणि विक्रम गोखलेचा मेकअप करायचा आप्पा आणि बाप्पा मध्ये. तर मला एकदम एक गोष्ट आठवली की आपल्याकडे रंगभूषाकार म्हटलं की ते बहुतेक कोकणातले असतात. तर हे काय समीकरण आहे, जरा तू सांगू शकशील का? कोकणातले आहेत हे खरंच आहे. याचं कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं तेच आहे की कोकणामध्ये दशावतार आहे, कोकणामध्ये नमन आहे, खेळे आहे. आणि तो बघा ना, तो सगळा तो कोकणचा पट्टा खाली कन्याकुमारी पर्यंत जो आहे, केरळ पर्यंत, तर कथकली पासून तुमचं यक्षगानापासून दशावतार, नमन हे खेळे जर तुम्ही पाहिलेत तर त्याच्यामध्ये नाटक सादर होतं. ते सांगीतिक नाटक असतं आणि त्याच्यामध्ये चेहरे रंगवले जातात, मुखवटे रंगवले जातात. तर हे रंगवण्याचं जे काम आहे, तर हे रंगवण्याचं काम प्रामुख्याने आपल्याला कोकणामध्येच दिसतं की चेहरे रंगवणे, मुखवटे रंगवणे. सो मला वाटतं की त्याच्यामुळे ती जी मुलं तयार होत असतील, कारण कोकणामध्ये नट जे आहेत बहुतांश ते स्वतःचे रंग स्वतः काढतात नमनामध्ये, खेळामध्ये. तर मला वाटतं की त्याच्यामुळे बहुधा हे असावं की बहुतांश जे सगळे रंगभूषाकार आहेत हे कोकणातले असावे. हॅलो हॅलो हॅलो. हा 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 मध्ये रंगवण्याचं काम. हॅलो हा बोला बोला. हॅलो.
हा हा विजय सर विजय हा बोला, सर रंगवण्याच्या काम पर्यंत पोहोचलाय. हा, तर रंगवण्याचं काम बहुधा सगळे नट करीत असत. तर मला वाटतं म्हणून जे रंगभूषाकार आहेत ते बहुतांश कोकणातले असावेत. हो बरोबर. आणि म्हणूनच हळूहळू तुझ्या आताच्या रंगाच्या प्रेमाकडे आपण येऊ. हा. बरं, बाय द वे हे की तुम्हाला सांगायचं राहिलं की हे मी रंगवलेच, पण मी कुठेही सिरियलला गेलो, सिनेमाला गेलो, नाटकाला गेलो तरी माझा मेकअप मीच करतो. ती बहुधा तीही परंपरा म्हणजे तुम्हाला कोकणामध्ये दशावतार वगैरे हे शिकवत असेल की आपला मेकअप आपण करायचा. बरं तिथे पुढे रंगांकडे जाण्यापूर्वी मला सांग, तू सिनेमात कधी गेलास आणि तुला सिनेमाने कितपत आकर्षित केलं? सिनेमाने आकर्षित केलं मला असं वाटतं की एक सिनेमा होता, त्याचं मला नाव आता आठवत नाहीये. ती गोष्ट होती आणि त्याच्यावर एक सिनेमा केला होता आणि त्यात मी शिक्षकाची भूमिका केली होती. तो माझा पहिला सिनेमा. त्यानंतर मी परेश बरोबर हरिश्चंद्राची फॅक्टरी केला. त्याच्यानंतर मग महेश मांजरेकर माझ्या आयुष्यात आले. मग शिक्षणाच्या आईचा घो असेल, लालबाग परळ असेल, काकस्पर्श असेल, हे सगळे सिनेमे मी त्यांच्या बरोबर केले. आणि त्याच्यानंतर मग टाइमपास 2 हे सिनेमे आले. पण माझ्या मते पहिला सिनेमा मला आठवतोय सचिन पिळगावकरांबरोबर जो केलेला आहे, ज्याचं नाव आहे नाही का, तो बस मधला नाव आता विसरलो मी. तो सिनेमा माझ्या मते पिळगावकरांबरोबर केलेला पहिला सिनेमा आहे. ते दर्शनाला जातात. नवरा माझा नवसाचा. नवरा माझा मी सुद्धा कसं विसरलो. नवरा माझा. हा, तर तो सिनेमा माझा पहिला आहे आणि त्या सिनेमात मी काम केलेलं होतं. पण सिनेमा ऍज सच म्हणाल तर मला त्याचा कधी मोह नाही पडला फार सिनेमा या गोष्टीचा. त्याच्यानंतर टेलिव्हिजन मात्र भरपूर झालं त्या दरम्याने. आणि फू बाई फू हा माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला असं वाटतं मला. कारण तुम्ही स्टँडअप कॉमेडी आणि या सगळ्या गोष्टींमुळे मी पोचलो सर्वदूर. त्याच्या अगोदर राजेश देशपांडे बरोबर मालवणी डेज केली होती. त्यानंतर रंगा गोडबोल्यांबरोबर मी शेजारी शेजारी पक्की शेजारी केली होती. तर मला वाटतं हा टेलिव्हिजनचा प्रवासही बऱ्यापैकी झाला त्या दरम्याने. आणि महाराष्ट्रात पोहोचण्याचं कारण मेन जे होतं ते माझ्या मते फू बाई फूची स्टँडअप कॉमेडी होती असं मला वाटतं. पण ना वैभव, मला एक आता तुला असा प्रश्न विचारायचा की असाच बऱ्याचशा लोकांच्या काम करण्यात येत आहे, म्हणजे हा स्वतः विनोदी असणार. आणि मला असं दिसतं की तू 24 तास विनोदी असत नाहीस. कोणीच नसतं. हा, किंबहुना तू गंभीरही असतोस. म्हणजे 24 तास विनोदी असण्याचा किंवा विनोदी राहण्याचा प्रयत्न करणारी माणसंही आपल्याला माहिती आहे. तर तुझं गंभीर काम करणं उलट मी समजू शकतो. तू जर विनोदी काम करताना तुला थोडा त्रास होतो की तुला एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला लागतो, काय करायला लागतं? तुम्हाला सांगू का, विनोदी काम करणं भयंकर कठीण आहे. म्हणूनच विचारलं. याचं कारण चांगला विनोद करणं कठीण आहे, विनोदी काम करणं कठीण नाहीये. चांगला विनोद करणं, ते कॅरेक्टर पकडणं आणि त्या कॅरेक्टरचा विनोद तयार करणं ही फार गंभीर गोष्ट आहे आणि जी आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे आता सर्वदूर हा काय म्हणतो आपण त्याला, पसरलेली गोष्ट आहे आणि ही लोकमान्य गोष्ट झालेली आहे. याचं मला फार वाईट वाटतं की स्टँडअप कॉमेडी म्हणजे विनोद. स्किट मध्ये जे सादर होतात विनोद ते विनोद, कोट्यांचे विनोद म्हणजे विनोद, हे आता फार एक भीषण चित्र आजूबाजूला आपल्याला दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे मग कुठल्याही थराला जाऊन लोक कॉमेडी करताना तुम्हाला दिसतात. त्या भूमिकेत मला सगळ्यात आवडणारी, माझ्यासाठी आवडणारी गोष्ट जर काय असेल विनोदी, ती म्हणजे मला वाटतं भूमिकेचा विनोद, जो पु ल देशपांड्यांनी आपल्याला दिला. आपल्याकडे मोठमोठे नट आहेत, दामोदर मालवणकरांसारखा नट असेल, राजा गोसावींसारखा नट असेल, जे कॅरेक्टरचा विनोद, त्या व्यक्तिरेखेचा विनोद होत असेल. व्यक्तिरेखेचा विनोद आला की तुम्हाला कथानक बांधणं आलं. कथानक बांधणं आलं म्हणजे तुम्हाला नाटक किंवा सिनेमा चांगला लिहिणं आलं, प्रसंगनिष्ठ विनोद करणं आलं. ही जबाबदारी नको, त्याच्यामुळे स्टँडअप कॉमेडी करायची आणि विनोद करायचे आणि मग हाच विनोद आहे असा समज लोकांमध्ये पसरवायचा, ही फार गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं ते की गंभीर काम, विनोदी काम करणं हे अत्यंत कठीण आहे. कारण मी जेव्हा काम करत होतो तेव्हा
चांगल्या स्क्रिप्ट आम्ही निवडत होतो, चांगल्या गोष्टी आम्ही करत होतो, पण एका पॉइंटला मला त्याचा कंटाळा आला. कारण मला वाटलं की हे काम म्हणजे काम नाहीये. म्हणजे फुबई फू नंतर मला तर महाराष्ट्रामध्ये सुपाऱ्याच सुपाऱ्या मिळत होत्या. मी आणि विशाखा सोबत सुपाऱ्या मारत होतो. आम्हाला चांगले पैसे मिळत होतो. पण एके दिवशी असं ठरवलं की आपण हे बंद करूया. हे करण्यासाठी आपण देवरूखवरून मुंबईत आलेलो नाहीये. मला चांगले पैसे मिळत असताना सुद्धा मी निर्णय घेतला की याच्या पुढे स्टँडअप कॉमेडी आपण करायची नाही. म्हणून तुम्ही आता मला कुठल्याही बक्षीस समारंभामध्ये, कुठल्याही तद्दन शोज मध्ये तुम्हाला मी स्टँडअप कॉमेडी करताना दिसणार नाही. कारण मी आता ते बंद करून टाकलं. कारण ते मला आवडत नाही. आणि जे आपल्याला नट म्हणून आवडत नाही ते आपण शक्यतो करू नये या मताचा आता मी आहे. नाही म्हणजे तुला मी गंमत सांगतोय की रेक्स हॅरिसन नावाचा एक जगप्रसिद्ध अभिनेता आहे, माय हा. फेअर लेडीचा हिरो. तो असं म्हणतो की एनी फूल कॅन प्ले अ ट्रॅजेडी बट कॉमेडी इज ब्लडी सिरियस बिझनेस. अत्यंत. आणि हे त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. आता याच्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पुढचा टप्पा की मला असं वाटतं कुठेतरी कलावंत हा समाजातला माणूस असतो याची तुला झालेली जाणीव, आणि त्या जाणीवेपूर्वी तू चित्रकलेकडे वळलास. तर तू चित्रकलेकडे कसा वळलास? कारण तुझी चित्र मी सगळीच जवळजवळ पाहिले, तू मला पाठवली असल्यामुळे छोट्या स्क्रीनवर असतील पण ती पाहिले. तू आधी मला सांग तिथे वळलास कसा? ही एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे हा जुलै गेला त्याच्या मागच्या जुलैची गोष्ट आहे. माझी एक सिरियल चालू आहे. नाटक माझी 2 चालू होती तेव्हा. अलबत्या गलबत्या तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. इब्लिस हे नाटक नवीन आलं होतं, तेही करत होतो. झालं काय, जून जुलैच्या दरम्यान पाऊस खूप असतो आपल्याकडे, तसे प्रयोग फार होत नाहीत. मुलांची शाळा चालू होतात त्यामुळे प्रयोग फार नसतात. तर शनिवार रविवार प्रयोग होते आणि माझं शूटिंग महिन्यातनं थोडेच दिवस त्या काळामध्ये होतं. तर उरलेला वेळ घरात करायचं काय? वाचन तर मी करतोच, पण ते तरी आपण किती करणार सारखं सारखं वाचून आपण. मग मोबाईलवर लागतो आपण. मग मोबाईलवर लागण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण काहीतरी आपल्याला क्रिएटिव्ह गोष्ट काहीतरी आपण केली पाहिजे असं वाटतं. म्हणून मी एके दिवशी युट्यूबवर सर्च करता करता मला ट्युटोरियल सापडलं, प्रात्यक्षिक सापडलं चित्रकलेचं. तर म्हटलं हे करून बघूया का. मग मुलांचेच रंग घेतले, त्यांचाच कागद घेतला आणि ते चित्र काढून बघितलं. तर ते जागच्या जागी थोडं दिसलं मला. अरे आपण बघून हे काढू शकतोय. मग मी रोज थोडी 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 प्रॅक्टिस करायला लागलो. मग ते मी युट्यूब सोडून दिला. मग मी चित्र बघून चित्र काढायला लागलो. मग मी समोर काहीतरी ठेवून चित्र काढायला लागलो. मग एक काहीतरी गोष्ट बघितली, मग ती बाजूला सारून आपल्याला काय इमॅजिन होतंय त्याप्रमाणे चित्र काढायला शिकलो. आणि त्या रंगांच्या मध्ये मला इतकं रमायला झालं आणि हळूहळू हळूहळू माझा हात बऱ्यापैकी त्या रंगांशी दोस्ती करायला लागला असं वाटलं मला. आणि त्यातल्या ज्या शेड्स आहेत, त्यातल्या ज्या काही त्या कलरचं, त्या रंगांचं काही जे म्हणणं असतं त्या चित्रामध्ये, ते मला वाटतं ते फार विलक्षण आहे आणि ते संगीत ऐकण्यासारखंच अत्यंत सुंदर आहे असं वाटलं मला. आणि म्हणून मी त्याच्याकडे वळलो आणि बऱ्यापैकी चित्र मी काढायला लागलो. तर एके दिवशी किशोरी गोडबोले मेरे साईच्या सेटवर एकदा मला म्हणाले, अरे काय सुंदर चित्र काढतोस, ते तू कधी जर सेल करणार असशील, विकणार असशील तर सांग, मला एक चित्र घ्यायचंय तुझ्याकडून. आणि मग मला आयडिया आली की समजा जर आपण असं आवडतं चित्र म्हणून जर कुणाला आपण दिलं आणि मग ते पैसे आपल्याला देता येतील लोकांना. म्हणजे हा देण्याचा हा कोरोनाचा हे आला म्हणून मला माझ्या हे आलं, पण त्यातून मला पैसे पण मिळाले तर बरं असं माझं मलाच वाटत होतं तेव्हा. आणि अचानक मग कोरोना आणि या सगळ्यामध्ये इतकी अवस्था आपली बिकट झाली. तर म्हटलं आता हे चित्र आपण विकून आपण लोकांना पैसे द्यायला पाहिजेत. आज जवळपास 1.25 लाखाची चित्र विकून मी ते पैसे दिले लोकांना. तर मला वाटतं की हे काय म्हणतो आपण त्याला, चांगलं किती काम, पुण्याचं किती काम, समाजसेवा वगैरे याच्या पलीकडे मला असं वाटतं की एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून मला जे वाटलं, जे स्तुत्य वाटलं ते मी केलं असं वाटतंय. आणि चित्रकलेने हातभार लावावा याच्यासारखी अजून दुसरी, कलेनं हातभार लावावा या गोष्टीमध्ये आपल्यातल्या, याच्यासारखी अजून मोठी काय गोष्ट असावी बरं. आणि दुसरं मला तुझ्या एकूण चित्रकलेमध्ये जाणवलं की तू एका कुठल्या शैलीची चित्र काढत नाहीस. नाही, तू जे तुझ्या समोर येतं ते, आणि तुझ्या
सगळ्या बहुतेक चित्रांमध्ये मला ब्राईट रंग दिसतात. तर तू जसा आहेस त्या पद्धतीचं ते आपोआप येतं की तू निर्णय घेतोस? हा, म्हणजे म्हणजे आता हो हो, निसर्ग बरोबर आहे, चित्र आहे बरोबर समजा, बरोबर. सूर्यास्त दाखवायचं तर गोष्ट वेगळी, पण एरवी सुद्धा त्यातनं मला ब्राईटनेस जाणवतो चांगल्या हो अर्थाने. हो तर हो त्याचं हो, कारण काय? त्याचं कारण तेच आहे. तुम्हाला खोटं वाटेल, मला सगळ्यात आवडणारे जे चित्रकार आहेत त्याच्यामध्ये रॅम्ब्रॉ आहे, व्हॅन गॉग तर आहेच आहे, माझं सगळ्यात आवडतं आहे, विर्मीर आहे, मोने आहे, देगास आहे. हे सगळे जे चित्रकार आहेत त्यांची चित्र पाहता पाहता असं माझ्या लक्षात आलं की या लोकांनी विषय निवडलेत तर ते अद्वितीयच आहेत. विशेषतः जे रंग वापरलेले आहेत, जे स्ट्रोक्स आहेत ना, ते सगळे ब्राईट आहेत. व्हॅन गॉग तर आपल्याला माहितीये की तो बिचारा आजारी होता आणि तरी तो ज्या पद्धतीची चित्र करीत असे ते म्हणजे आश्चर्य आहे. सूर्यफुलाचं चित्र आम्ही अम्स्टरडॅमला जेव्हा गेलो होतो पाहायला, तेव्हा त्याची चित्र पाहताना मी रडत होतो ढसाढसा की अरे हे काय आहे हे कुठून रंग आणलेत. त्याच्यामध्ये व्हॅन गॉगचं मन दिसतं. सूर्यफुलाचा जो पिवळा रंग आहे, जगातल्या अनेक चित्रकारांचं असं म्हणणं आहे की हा जो पिवळा रंग आहे सूर्यफुलांचा तो आम्हाला आजतागायत तयार करता नाही आलाय. तर मला वाटतं की चित्रकाराला त्या रेषा तर आहेतच आहेत, पण त्याही पेक्षा मला वाटतं की रंगांची निवड, हे रंग का द्यावेसे वाटतात, तर ते मला वाटतं की ते तुमच्या व्यक्तिमत्वातच आहे. तुम्ही म्हणालात तसं मला आयुष्य ब्राईट खूप आवडतं. दुःख प्रत्येकालाच आहे, पण त्याच्यातला जो ब्राईटनेस आहे तो माझ्या मते आपण कामातनं पण देतो, म्हणून आपल्याला विनोद जास्त आवडतो. दुःखद भूमिका आवडण्यापेक्षा आपल्याला विनोदी काम जास्त आवडतं, विनोदी नाटकं सिनेमे जास्त आवडतात. जगभरामध्ये हे जास्त आवडणारी गोष्ट आहे ही. तर मला वाटतं की त्यातला जो ब्राईटनेस आहे, सकारात्मकता जी आहे त्या ह्याच्यामध्ये, म्हणून मला वाटतं की माझ्या रंगांमध्ये कदाचित तो ब्राईटनेस त्या रंगांचा दिसत असेल. हो हो. आणि ती तू उत्तम सर्व प्रकारची चित्र काढलीस आणि मला असं मला खूप आवडलं एक गोष्ट. याच्यावरती तुझं काय मत आहे ते जाणून घ्यायला मला आवडेल, की आपण नाटक हा साहित्य प्रकार आहे असं म्हणून थांबतो, पण जेव्हा तू अशी चित्र काढतो त्या चित्रांमधून तू काहीतरी म्हणजे आता मागे दिसणारे दोन प्राणी यातून तू काहीतरी कन्व्हे करतोस. हो. तुला हे किती वाटतं की नाटक हे सर्व समावेशक आहे आणि त्यामध्ये सर्व कलांचा वापर व्हायला पाहिजे ह्याची जाणीव तुला झालेली मला या चित्रातून दिसते, ती कधी झाली? फार महत्वाचा प्रश्न विचारलात सर तुम्ही. नाटक हे सर्वसमावेशक आहे आणि ते असलं पाहिजे. नाटकामध्ये संगीत आहे, नाटकामध्ये नृत्य आहे, नाटकामध्ये शिल्पकला आहे, नाटकामध्ये लेखन आहे, अभिनय तर आहेच आहे, गायन आहे. अनेक कला त्या नाटकामध्ये आहेत, म्हणून ते नाटक आहे असं मला वाटतं. कारण ते आपलं प्रतिबिंब आहे, आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. नाटक, सिनेमा काय, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावल्या जातात, त्या सामावून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. नाटक हा साहित्य प्रकार आहे आणि त्याच्यातून ह्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत, असं प्रामुख्याने मला वाटतं. आणि आपल्याकडे माझ्या मते तोच विचार केला जात नाही, असंही मला वाटतं. नट म्हणजे तुम्ही या प्रश्नालाच मी धरून मगाच्या प्रश्नाचंच एक उत्तर याच्यामध्ये देतो. मला मला चित्रकलाच का करावीशी वाटली? कारण मी एक कलाकार आहे, आर्टिस्ट आहे. मी नुसता अभिनेता नाहीये. अभिनेता हे एक अंग झालं. कलाकाराचं एक अंग झालं. मी एक आर्टिस्ट जेव्हा असतो, तेव्हा अनेक कला माझ्यामध्ये असतात. एक कलाकार म्हणून अनेक कला असतात. किशोरीताई उत्तम रांगोळी घालीत असत. किशोरीताई उत्तम कविता करीत असत. किशोरीताई उत्तम चित्र करत असत. त्या कशिदा काम सुद्धा फार सुंदर करीत असत. लताबाई ह्या उत्तम फोटोग्राफर होत्या. त्या चित्रही काढायच्या आणि त्या गाणं म्हणायच्या. तर मला वाटतं की जो कलाकार असतो, जो आर्टिस्ट असतो, तो कलेच्या अनेक अंगांना स्पर्श करत असतो. मला माहित नाही चित्रकलेमध्ये मला काही मोठं गाठायचं का, अजिबातच नाही. मला असं वाटतं की त्या रंगांमध्ये मला मजा येते आणि माझं म्हणणं मी थोडं मांडू शकतोय व्यक्त त्याच्यामध्ये. होतोस. मी बरोबर. व्यक्त होतोय. जी माझी भूक अभिनयामध्ये नाही भागवली जात, कारण तिथे अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत.
मला नाटक चांगलं मिळायला पाहिजे, नाटक चांगलं त्या दिग्दर्शकाने चांगलं बसवायला पाहिजे, मला सहकलाकार बरे मिळायला पाहिजेत, निर्माता बरा पाहिजे, आणि एवढं सगळं झाल्यावर ते नाटक प्रेक्षकांनी येऊन पाहायला पाहिजे, तर ते नाटक चालणार. इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. पण चित्रकला, संगीत ह्या दोनच कला अशा महान आहेत, शिल्पकला पण आहे त्याच्यामध्ये, इव्हन लेखन आहे, कादंबरी, काव्य, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की जिथे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या फॅक्टरची आवश्यकता नाही लागत. तुम्ही ते अधिक चांगलं करत जाता, आणि कधीतरी त्याच्यामध्ये प्रावीण्य येतं म्हणा, किंवा कधीतरी ते लोकाभिमुख होतं, आणि मग लोकांना ते कळतं, अरे हे फार छान आहे, हे फार सुंदर आहे. पण ते व्यक्तिगतच असतं अगोदर, ते कुठेही अगोदर लोकांसाठी केलेलं नसतं. ते तुला वाटतं, मला वाटतं, म्हणून ते आपण करतो, आणि मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे कलाकारासाठी. आणि आता तुला वेगळा या संदर्भातला आणि एक प्रश्न, म्हणजे खरं तर तू किशोरीबाई आणि गाणं याच्यावर एक सलग वेगळी मुलाखत मी 5 तास बोलू शकतो किशोरीताई. म्हणून मी खूप त्या विषयात शिरलो नाही. पण मला एक सांग की हे सगळं आता तू जे काही अनुभवतोयस, त्याने आता आजूबाजूचा जो काही समाज किंवा तिकडे जे काही सुरू आहे त्यामुळे कितपत अस्वस्थ आहेस तू? प्रचंड. कारण माझ्या दृष्टीने तू मला समाजातला कलावंत दिसतोस. कलावंत हा समाजातला माणूस असतो असं तुला जाणवतं, हे तुझ्या एकंदर वागण्यातनं मला कळतं. तर आताच्या परिस्थितीमुळे तू अस्वस्थ आहेस की समाधानी आहेस? समाधानी जो माणूस असेल, तो माझ्या मते वास्तवाला भिडत नाही असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि जो माणूस वास्तवाला भिडतो आहे, तो अत्यंत अस्वस्थ असणार असं मला वाटतं. करोना हे एक निमित्त आहे असं वाटतं मला, की करोना आला आणि आपण सगळे सैरावैरा पळायला लागलो, आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे की अनेकांचे रोजगार गेले, आज लोकांकडे पैसे नाहीत. मी ज्या लोकांना पैसे देतोय ते ज्या पद्धतीने सांगतायत की दादा घरात आज काही आणायला पैसे नव्हते आणि अचानक तू मला आज पैसे दिलेस, खूप थँक्यू, इतपत लोक मला म्हणतात. तर मला कळू शकतं की किती अवस्था बिकट आहे. त्याच्याही अगोदर मला असं वाटतं, आपण एक काही मूल्य आपल्याला जी अनेकांनी शिकवलेली असतात, आपल्याला शाळेमध्ये शिक्षकांनी, आजूबाजूला समाजातल्या थोर माणसांनी, आपल्याला पुस्तकातून, त्यातून जी मूल्य शिकवलेली आहेत, त्या मूल्यांचा अत्यंत सोयीस्करपणे आपण विसर पडू दिलेला आहे असं वाटतं मला. पर्यावरणाविषयीचा आपला दृष्टिकोन असेल, सामाजिक जाणीवांविषयीचा आपला दृष्टिकोन असेल, आपला एकूण व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, या सगळ्यामध्ये प्रचंड मूल्याची घसरण, हा एकच शब्द मला इथे वापरायचा आहे, मूल्यांची घसरण. आणि दुर्दैवाने आपल्याकडे पैसा हेच मूल्य इतकं श्रेष्ठ ठरत गेलं आहे, आणि त्याचं मला भयंकर वैषम्य दुःख वाटतं की आपण हे काय करून घेतलंय स्वतःच. याच्यामध्ये मी स्वतःचा, माझा, कुटुंबाचा सुद्धा अंतर्भाव करतो की मी हे आतापर्यंत काय करत आलो, आणि या सगळ्यातून मी समाधान, आनंद, सुख मिळवलंय का? तर मी काडी मात्रही सुख समाधान मिळवलेलं नाहीये. आज मी माझ्या मुलांना हेच सांगतो, पैसा हे मूल्य तुमच्या आयुष्यात कधीही असता कामा नये. तुम्ही आधी माणूस म्हणून जगायला शिका, समोरच्याला माणूस म्हणून वागवायला शिका, तुमच्या अंगी ज्या कला आहेत त्या जोपासा, तुम्हाला जे काम करावं असं वाटतंय मनापासून ते करा. बाकी पैसा जगण्यासाठी लागतो तेवढा आवश्यक आहे तेवढाच कमवा, बाकी तुमचे तुम्ही आनंदाने जगा. मी हे आत्तापासून मुलांना सांगतो, बिलियनियर, ट्रिलियनियर हा लक्षाधीश आपण. आज जर तुम्ही बघितलं, आज मी सेटवर जातो कुठल्याही, अरे कितीचा घेतलास मोबाईल? मी 1,00,000 रुपयाचा घेतला. अरे शर्ट मस्त आहे, कुठल्या ब्रँडचा आहे? अरे या ब्रँडचे कपडे काय असतात तुला सांगतो. अरे कुठली गाडी घेतलीस? ही गाडी घेतली. अरे आज तू कुठल्या हॉटेलला गेलास? या हॉटेलला गेलो. किती बिल झालं माहितीये का? 12,000 रुपये बिल झालं. मला म्हणायचंय, आपण एकमेकांना काय वाचलंस रे काल? काय वाचलंस रे अलीकडच्या काळामध्ये? काय ऐकलंस रे चांगलं? कुणाचं काय ऐकलंस का रे? युट्यूबला एवढी अनेक लोकांची चांगली चांगली भाषण आहेत, ती आपण ऐकली का रे? काय विचार दिला रे कुणी कुणी? हे ऐकलंस का तू? हे ऐकलंस का? हे पाहिलंस का? हा विचार मला फार महत्वाचा वाटतो. तुला काय वाटतं रे? ही चर्चा आपण करतो का? ही चर्चा आपण करतच नाही. आपण फक्त पैशाच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत, ज्या पैशाने मिळवता येतात, त्याच गोष्टींविषयी आपण बोलत राहतो, आणि मला वाटतं हे अधःपतन आहे.
आणि आता जो काळ आलाय तो इतका भीषण आणि विदारक आहे आणि पुढच्या 7-8 महिन्यात तर तो अजूनच कळणार आहे. प्लीज आपण लवकर जागेवर आलो तर मला वाटतं काहीतरी होईल, अन्यथा ही घसरण अशीच चालू राहिली तर थांबवणं फार कठीण आहे. आणि वैभव यालाच जोडून मला आता शेवटचा प्रश्न, मग प्रेक्षकांचे प्रश्न घेऊ. तर तू खरं हा प्रश्न नाहीच आहे. हे जे आत्ता बोललास ते इतकं महत्वाचं आहे, पण हे तू कुठेतरी नोंदवून ठेवतोस का? म्हणजे तुला लिहिण्याची सवय आहे का? मला लिहिण्याची अजिबातच सवय नाहीये. नाही कारण म्हणतो मी जाऊन तू पुस्तक लिही, तू हो आत्मचरित्र लिही हो असं हो म्हणत हो नाहीये. नाही मी नाही म्हणतो नाही की ही जे काही जाणवतं तुला त्याविषयी करेक्ट तू नोंदी करेक्ट करतोस का? करेक्ट 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 मी नाही नोंदी करून नाही ठेवत, पण आता एक चांगला सांगितलंस तू मला की तू नाही नोंदी कारण करून. तू हळूहळू म्हणजे आधी ते शिक्षक, मग नाटक, मग गाणं, मग चित्रकला, कदाचित तू इथून पुढे या नोंदींकडे वळशील आणि ते जाणीवपूर्वक लिहून ठेवशील. ते प्रकाशित करावं वगैरे असंही माझं म्हणणं नाही, स्वतः पुरतं. कारण मला असं वाटतं की मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतं की मला आनंद कशाचा होतो, तर वैभव मांगलेला माणूस आणि कलावंत हे वेगळे न राहता ते एकत्र येऊन तो आज आपल्यासाठी काम करतोय. त्याच्या डोळ्यांनी दिसणार, म्हणजे आपण म्हणजे चित्रकला नेहमी म्हणतो माझ्या डोळ्याला दिसतं, मी फोटोग्राफी कशी होती, चित्रकला कशी झाली ह्या या याच्यात शिरणार नाही, पण ते तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर लोकांची गरज समजून घेतोय आणि सगळं सुरू असताना चित्रपट, नाटक, अगदी लहान मुलांचं नाटक, बालनाट्य इथपर्यंत तो काम करतोय. तर वैभवला मनापासून शुभेच्छा. आणि ही जी काही अस्वस्थता आहे ही तुझ्या मनातून जावो, म्हणजे समाजातूनच ती जावो अशी आपण इच्छा व्यक्त करू. आणि मला वाटतं लोकांना वैभवला काही प्रश्न विचारायचे आहेत, तर रेश्मा तू विचार त्यांच्या वतीने. हो, लोकांचे भरपूर सारे प्रश्न आहेत याच्यामध्ये. पण पहिला प्रश्न जो खरं तर आत्ताच्या गप्पांमधनं त्याच्याबद्दल सविस्तर बोललं गेलंय, पण तरीही कुठलीही भूमिका मिळाल्यानंतर तुमची पद्धत काय असते त्या भूमिकेत शिरण्याची, आणि त्या भूमिकेसाठी एक मेथड जी वापरतात ती कशा पद्धतीची असते हे जाणून घ्यायचंय. आणि असे खूप प्रश्न म्हणजे त्या अनुषंगाने आलेले आहेत. हा खूप नंदा. चांगला. हा बोलू का? हॅलो. हो हो. हा मला वाटतं की कुठल्याही भूमिकेमध्ये शिरताना काय डोक्यात विचार येतो. नाटक वाचल्यानंतर मला जी भूमिका करायची आहे साधारण त्याचा मला अंदाज येतो की ही भूमिका कुठपासून सुरू झाली आणि कुठपर्यंत संपतीये. बऱ्याचदा असं होतं की ती भूमिका परिपूर्ण असते का, ती परिपूर्ण नसते. कारण तो विलन असतो तर तो विलन असतो, आपण काही त्याचं आयुष्य दाखवत नसतो विलनचं. त्याच्यामुळे तो विलन असतो तर तो विलन त्या पद्धतीनेच रंगवावा लागतो की जसा तो लिहिलाय. मग त्याच्यात तो माणूस पण किती चांगला आहे, तो कुणाला मदत करतो का, किंवा तो घरच्यांशी कसा असतो असं आपण विलन दाखवत नाही. आपण एक सर्धोपट विलन असतो तर तो सर्धोपट विलनच आपल्याला सादर करावा लागतो असं मला वाटतं. मग त्याच्यासाठी त्या विलनसाठी काही वेगळे गोष्टी करता येतील का की जास्तीत जास्त लोकांना त्याचा राग येईल. म्हणजे उदाहरणार्थ काकस्पर्श मधला एखादा विलन असेल, किंवा आता मी मेरे साई मध्ये जो एक कुलकर्णी सरकार नावाचा एक विलन करतोय तो आहे त्याच्यामध्ये, किंवा थोडीशी ग्रेशेड भूमिका असलेली मला वाटतं की टाइमपास 1 टाइमपास 2 मध्ये होती. तर मला वाटतं की या तुम्हाला शेड्स बघायला लागतात की त्या कॅरेक्टरचे नाटकातल्या अनेक लोकांशी काय संबंध आहे, त्या नाटकात त्याचं म्हणणं काय आहे. जसं किशोरीताई नेहमी म्हणायच्या कुठलाही राग सादर करताना की तुम्हाला बागेश्री तुमचा मारवा हा वेगळा कसा असतो, तर त्या मला म्हणायच्या की मी त्या रागाला एक व्यक्तिमत्व समजते, त्या रागाला त्याचे त्याचे काही स्वभाव गुणधर्म असतात, तर त्या पद्धतीने तो सादर करावा लागतो. तसंच मला वाटतं की भूमिका सादर करताना त्या भूमिकेला त्याचा स्वभाव असतो, त्याचे राग लोभ द्वेष असतात, या सगळ्याचा थोडा विचार करून आपण ती भूमिका करायची असते. आणि सुदैवानं एक बरं आहे की आतापर्यंत
मी भूमिकेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलाय, त्यापेक्षा भूमिका माझ्यात शिरण्यापेक्षा मी भूमिकेमध्ये शिरण्याचा विचार केलाय असं वाटतं. मग एखादी लकब घ्यायची, मग त्याचे काही मॅनरिझम्स आपण पकडायचे, जरा बोलणं कशा पद्धतीने बोलेल तो याचा विचार करायचा. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तालमीच्या दरम्यान तुम्हाला करता येतात आणि मग तुम्हाला त्या भूमिकेमध्ये शिरता येतं. किशोरीताईंचा विषय निघालाय आणि संगोराम सर आहेत इथे. संगोराम सरांनाही तुम्हाला त्याच्याविषयी काही प्रश्न विचारायचे तुमच्या संगीताच्या प्रेमाविषयी. नमस्कार वैभवजी. नमस्कार. 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 साहेब तुम्हालाही नमस्कार. एक संगीताचा विषय आणि माझा आणि मांगले यांचा संबंध हा, त्या दोघांचा मधला दुवा हा किशोरीताई आहे आणि आम्ही अनेक वेळा बोलतो तेव्हा किशोरीताई हा आमच्या बोलण्यातला अविभाज्य घटक असतो. किशोरीताईंचं गाणं म्हणजे इतर त्यांच्या समकालीनांपेक्षा थोडं वेगळं होतं, काळाच्या पुढचं पाहणारं होतं, याबद्दल तर काही वादच नाही. संगीतातून जो कैवल्याचा आनंद मिळतो तसा कैवल्याचा आनंद तुम्हाला अभिनयातून मिळतो का? सर, म्हणून तर मी चित्रकलेकडे वळलो. चित्रकलेतून मिळतो का? चित्रकलेतून सर तुम्हाला 100% मिळतो. कारण पुन्हा तेच आहे, तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्येच हे त्याचं उत्तर आहे की किशोरीताईंनी जे गुरूंकडून त्या शिकल्या, ज्या लोकांना ऑब्झर्व केलं, ज्या लोकांचं त्यांनी गाणं ऐकलं, त्यांनी ते अत्यंत बेमालूम पद्धतीने आणि अत्यंत सृजन वापरून ते त्यांनी त्या ताकदीने आपल्या सगळ्यांसमोर उभं केलं. मी जे आता चित्रकला करतोय हे कृपा करून असं प्लीज म्हणू नका की मी चित्रकार झालो. मी त्या वाटेवर कुठेतरी सुरुवात केली. आता मला अजून एखादा विषय निवडल्यावर त्या विषयाचं जे मांडणं आहे पूर्णपणे ते तुमच्या आतमध्ये उमटल्याशिवाय तुम्हाला ते चित्रात उमटवता येत नाही आणि ते वातावरणच तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागतं. मला सगळ्यात आवडता माझा रंग हिरवा आहे, कारण निसर्गामध्ये तो हिरवा रंग आहे. माझी लँडस्केप जास्त आहेत, तुम्हाला दिसतील. लँडस्केप करताना ते त्या वातावरण जे आहे ते त्या प्रसंगाचं वातावरण आहे, ते वातावरण आतमध्ये झिरपल्याशिवाय तुम्हाला चित्रच सादर करता येणार नाही. जसं किशोरताई म्हणायच्या की ते बागेश्रीचं वातावरण जर माझ्या आतमध्ये नसेल तर तो बागेश्री कसा सादर करू मी तुमच्या समोर. म्हणायला काय मला तसा कसाही म्हणता येईल, म्हणायला काय चित्र काढता येऊ शकतं, पण जोपर्यंत हा अरे हा काय प्रकाशाचा रंग आलाय, अरे हे काय प्रतिबिंब आहे, असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा कुठेतरी ते आतलं ते वातावरण आहे ते मी उमटवायचा प्रयत्न केलेला असतो असं मला वाटतं. आणि संगोराम सर, तुम्ही जे म्हणालात की हा आनंद अभिनयात तुम्हाला मिळवता येत नाही, तो फार क्वचित मिळतो, कारण अनेक बाह्य घटक अवलंबून असतात. चित्रकलेमध्ये, संगीतामध्ये तसं नसतं. बरोबर. म्हणजे मी एक वाक्य अडवून तेच सांगणार होतो की नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये सहकलाकार नावाचा एक महत्वाचा घटक आजूबाजूला असतो. आणि जसं निळूभाऊ सुद्धा फार नेहमीच म्हणायचे की ऍक्टिंग इज रिॲक्टिंग. त्या कैवल्याच्या आनंदापर्यंत पोचायला तुम्हाला दुसऱ्या माणसावर अवलंबून राहावं लागतं. इकडे ते म्हणजे चित्रकलेमध्ये किंवा संगीतामध्ये ते तितकस म्हणजे तुम्ही एकट्याने करू शकता. अगदी अगदी अगदी. त्याचं कारण ते एकल कला असते, ती एकच माणूस ती कला सादर करत असतो आणि तो स्वतःला एक्सप्लोर करत असतो आणि तो त्या उचित स्थानापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. करेक्ट. हाच संगीताचा विषय पुढे नेताना वेगवेगळ्या गायकांची आवाजाची नक्कल ती तितक्याच उत्तमपणे करणं हे सुद्धा प्रेक्षकांनी अनुभवलंय. आणि ते कसं काय जमतं? जसं काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे माझं असं म्हणणं आहे, माझं ते वैयक्तिक मत आहे की किशोरीताई आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर या दोन स्त्रियांनी माझं इतकं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे की त्यांच्याशिवाय माझी कला वेगळी उरतच नाही असं मला वाटतं. त्यांनी इतकं हे कैवल्याचं चांदणं पसरवलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये की त्या दोघी अविभाज्य घटक झालेत माझ्या कलेचं असं वाटतं मला. तर लताबाई ह्या इतक्या आवडणाऱ्या आहेत मला
की त्यांची कधीतरी त्यांच्या त्या स्टाईलमध्ये त्यांच्या त्या याच्यामध्ये आपण कधीतरी म्हणून बघावं का, असा प्रयत्न करता करता ते लताबाईंची नक्कल मी करायला लागलो होतो. आवाज त्यांच्यासारखं येणं शक्यच नाही, पुढचे 1000 जन्म घेतले तरी तो शक्य नाहीये. पण ती एक स्टाईल, त्यांचं जे गाण्याचं एक म्हणणं असतं, त्यांची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने थोडं करण्याचा प्रयत्न मी केला होता. एवढाच त्यातला भाग आहे. विशाल हौसे यांनी एक प्रश्न विचारला इथे की नाटक आपल्याला करायलाच मिळालं नाही तर काय, अशी भीती स्ट्रगल करताना वाटली होती का? आणि समजा जसं तुम्ही म्हणालात की नाटक मिळत गेलं आणि मी स्थिरावलो, तसं जर झालं नसतं तर वैभव मांगले यांनी नक्की काय केलं असतं? मी परत गेलो असतो. ते नाटक जर पहिलं नसतं मिळालं किंवा ते नाटक एवढं चाललं नसतं, तुम्हाला खरंच सांगतो, स्ट्रगल करणं फार कठीण गोष्ट आहे. आणि मुंबईमध्ये जे स्ट्रगलर येतात, त्यांच्या पुढे फार मोठी मोठी आव्हानं असतात. त्यांना छोटं मोठं काम माझ्याकडे जे लोक येतात की बाबा काय करू काय करू, मी म्हणतो बाबा मिळेल ते काम करत राहा. आपण कधी चमकू, आपलं काम कोणाला कधी आवडेल, कोण आपल्याला मोठं प्रोजेक्ट मध्ये घेईल आपण सांगू शकत नाही. नाव मिळेपर्यंत छोटं मिळेल ते काम आपण करत राहिलं पाहिजे. तर मला समजा काम नसतं मिळालं तर मी परत देवरुखला गेलो असतो, मी शिक्षक झालो असतो किंवा माहित नाही. अभंग देशपांडेंचा प्रश्न आहे की टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलेलं आहे, तर ह्या काम करताना फरक काय जाणवला या तिन्ही माध्यमांमध्ये? आणि त्यालाच जोडून परेश गुंडे यांचा प्रश्न आहे की यातलं तुमचं आवडतं माध्यम कोणतं? तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना मला निश्चितच आनंद झालेला आहे. पण एकसंध अनुभव जर म्हणाल कामाचा तर तो नाटकामध्येच येतो असं मला वाटतं. तिन्ही माध्यमही फार सशक्त आहेत, पण प्रत्येकाची बलस्थानं वेगळी आहेत. म्हणजे तुम्हाला सिनेमा करताना कुठला सीन कधी घेतोय, याच्या मागचा पुढचा काय सीन आहे, या सगळ्याचा आदमास घेऊन तुम्हाला काम करावं लागतं. एनर्जी किती वापरायला पाहिजे या सीन मध्ये, त्याच्या मागे कुठला सीन आहे, पुढचा कुठला सीन आहे, हा कुठल्या सीन, हा कुठल्या जे सीन आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंतचे, त्याच्यामध्ये ह्याचं प्लेसमेंट कधी आहे, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला सिनेमामध्ये काम करावं लागतं. टेलिव्हिजनला माझ्या मते ते रोज जाऊन दूध घालण्यासारखं आहे, रतीब घालण्यासारखं आहे. तुम्हाला जायचं असतं आणि रोज काम करायचं असतं. मग त्यात तुम्हाला काही फार मागं काय घडलं, पुढे काय घडलं आपण विचारतो जेमतेम, पण ते रोज काम असल्यामुळे त्यात तेवढे माझ्या मते परिश्रम नसतात. कारण सिनेमा ही 2 तासाची गोष्ट जरी असली तर ती एकदाच घडणारी असते. त्याच्यामुळे तुम्हाला फार जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वकच काम करावं लागतं सिनेमामध्ये. नाटकामध्ये तुम्हाला 20 दिवस असतात तुमच्या हातामध्ये तुमचं कॅरेक्टर उभं करायला, आणि तुम्हाला रोज त्याचे प्रयोग करायचे असतात नंतरच्या काळामध्ये. सो तुम्हाला नाटकाचा फायदा असा होतो की तुम्ही 20 दिवसामध्ये छान कॅरेक्टर उभं करता, आणि पण एकदा स्टेजवर तुम्ही गेलात की 2 तास तुम्हाला अडवणारं कोणी नसतं. त्याचा एक संपूर्ण जो अनुभव आहे, एकसंघ जो अनुभव आहे, तो तुम्ही नाटकामध्ये घेऊ शकता. मला वैयक्तिक विचार तर मला सगळ्यात आवडणारं माध्यम आहे ते म्हणजे नाटक. याचं कारण असं आहे, परत ते डायरेक्ट लोकांशी संवाद साधता आपण. एक गंमत बघा, मी वैभव मांगले म्हणून काम करत असतो, मला भेटायला लोक येतात, माझी मित्रमंडळी मेकअप रूम मध्ये, ते मला भेटतात आणि ते तिसरी बेल झाली की खाली जाऊन बसतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एक पडदा असतो. तो पडदा बाजूला होतो. तो मित्र माझ्यासाठी मित्र नसतो, त्याच्यासाठी मी वैभव मांगले नसतो. ते कॅरेक्टर असतं, आणि ते कॅरेक्टर मी जेव्हा प्ले करतो तेव्हा त्याची सुख-दुःख, त्याचे इमोशन्स, तो सगळं घेऊन तिथे माझ्या समोर आता 2 तास तो राहत असतो, आणि तो रडत असतो किंवा तो हसत असतो. कुठल्या माध्यमात आहे हो हे? म्हणून मला नाटक मोठं वाटतं. ते जिवंत माध्यम आहे, ते प्रत्यक्ष अनुभव घेण्याचं माध्यम आहे, आणि ते जगभरामध्ये नाटकाला दुसरा पर्याय नाहीये. टेलिव्हिजनला पर्याय आला, सिनेमाला पर्याय आला, मोबाईल आला, नेटफ्लिक्स आले, हे आले, ते आले, पण नाटकाला दुसरा ऑप्शन नाही. ते थिएटरमध्ये जाऊन बघण्याची, एन्जॉय करण्याचीच गोष्ट आहे. म्हणून मला वाटतं हे फार मोठं माध्यम आहे. नाटकाचा विषय निघाला, आणि मगाशी विजय सरांनी सुद्धा विचारलं होतं की बालनाट्यांकडे वळणं, म्हणजे एकदा एका पद्धतीने नाटकात व्यावसायिक नाटक करत असताना अचानक बालनाट्याकडे वळणं, हा
निर्णय का घ्यावा असा वाटतं अ, चिटकी आणि म्हणून. हो 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 हो. त्याला जोडून आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की चिंची चेटकी म्हणजे अलबत्या गलबत्या जेव्हा आधी आलं तेव्हाही ते नाटक लोकप्रिय झालं होतं, आता आलं तेव्हाही ते लोकप्रिय झालं, पण त्यावेळच्या पेक्षा आत्ताचे प्रयोग जास्त आहेत, होत आहेत आणि लोकांना आवडतात. तर त्याच्यामध्ये नाटकात झालेले तंत्रात्मक बदल जे आहेत तेही तितकेच कारणीभूत आहेत का असं वाटतं का? 100%. म्हणजे हे नाटक 45 वर्षापूर्वी आलं होतं जेव्हा, तेव्हा त्याचे प्रयोग गावोगावी जाऊन शाळांमध्ये जाऊन मतकरी सरांनी आणि प्रभाळकर सरांनी केलेले आहेत. ती चेटकीण घाबरवणारी होती, माझी चेटकीण खट्याळ होती, ती विनोदी होती. तर हे तांत्रिक बदल काळानुरूप पण होतात ना. आता जे नाटक सादर होत आहे, तेव्हा जे नाटक सादर झालं याच्यामध्ये फार फरक आहे. तंत्रज्ञानाचा प्रचंड मोठा तफावत आहे, फरक आहे या सगळ्यामध्ये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो मी तुम्हाला, की माझा जर सगळा प्रवास बघितला आतापर्यंतचा गेल्या 18-19 वर्षामध्ये, तर मी एका कामामध्ये कधीच अडकून नाही राहिलो. मी ना एका पद्धतीची नाटकं केली, ना सिनेमे केले, ना सिरियल केली. मी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं काम केले. तर मग त्यालाच धरून मी चिटकीण करणं हे साहजिकच होतं. झी मराठीचे निलेश मयेकर जेव्हा मला म्हणाले, की "तू हे बालनाट्य करशील का?" तेव्हा क्षणभर मी विचार केला, की अरे बालनाट्यामध्ये काम का करू? पण पुन्हा तेच आहे, कोण करतंय, का करतंय, कशासाठी करतंय, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात आणि त्याच्या महत्व कळतं, तेव्हा आपण त्याला होकार देतो. ही चेटकीण मी करणं, ते सुद्धा झी मराठीच्या माध्यमातून 100% माहिती होतं, की प्रेक्षक पाहायला येणार आहेत. आणि जगाच्या नाही म्हणता येणार, पण बालरंगभूमीच्या इतिहासामध्ये, भारतामध्ये एवढे प्रयोग झालेलं कुठलंच बालनाट्य नाहीये. या संख्येने आम्ही 500 प्रयोग केले गेल्या 2 वर्षामध्ये, तर असं कुठलंच नाटक नाहीये. तर मला वाटतं की ह्याचं सर्व श्रेय अर्थात झी मराठीला आहे आणि अर्थात मग आम्ही जे घेतलेले श्रम आहेत, आम्ही ज्या पद्धतीने ते चेटकीण सादर केली, त्याला नंतर श्रेय आहे. तांत्रिक बदल म्हणजे लाईट्स, आम्ही किती लाईट्स वापरत होतो, आम्ही किती निऑन कलर्स वापरत होतो, आम्ही कॉस्ट्युम पासून सगळ्यापासून आम्ही सगळे बदल केले. प्रोडक्शन कॉस्ट मोठी होती. राहुल भंडारेने फार मोठं ते प्रोजेक्ट उभं केलं होतं. तर मला वाटतं की ते तुम्हाला फरक करावेच लागतात काळानुरूप आणि म्हणून ते नाटक मला वाटतं मुलांना आवडलं, आबालवृद्धांना आवडलं आणि त्याचे एवढे प्रयोग झाले. कुंजीराम गोंधळेंनी एक प्रश्न विचारलाय की तुम्ही मोठे झाल्यावर नट म्हणून मोठे झाल्यानंतर तुमच्या गावात म्हणजे देवरुखला गावकऱ्यांनी तुमचा सत्कार केला होता, तर ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो तिथे जेव्हा आपला सत्कार केला गेला त्यावेळेस नेमकं तुम्हाला काय वाटलं, तुमच्या भावना? मला आठवतंय सोळजाई मंदिरामध्ये माझा सत्कार केला होता आणि फूबाई फूच्या यशानंतरच केला होता अर्थात, कारण तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये पोहोचलो आणि त्याचा विनरही झालो त्या वर्षीच्या याचा फूबाई फूच्या. तर गावातल्या लोकांनी कौतुक करणं ही मोठीच गोष्ट असते, कारण आपण त्यांच्या समोरच वाढलेले असतो, त्यांच्या समोरच काय काय गोष्टी करत असतो. त्यातलेच काही लोक आपल्याला कुचकामी म्हणालेले असतात, अनेक काही आपल्याला दूषणं आपल्याला दिलेली असतात, काही लोकांनी चांगलं म्हटलेलं असतं आणि तेच सगळे लोक जेव्हा तुम्हाला बोलवतात आणि अरे याने काहीतरी करून दाखवलं असं जेव्हा म्हणतात ना, तेव्हा तो सत्कार मला वाटतं जगभरातल्या कुठल्याही लोकांनी केलेल्या सत्कारापेक्षा मोठा असतो, कारण तो तुमच्या गावातला, तुमच्या मातीतला सत्कार असतो आणि म्हणून तो फारच आनंदाचा आणि त्यावेळेला आपल्याला मोठं करणारा सत्कार आहे असं मला वाटतं. मानसी जोशींनी एक प्रश्न विचारलाय की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की ज्या पद्धतीचा विनोद आहे किंवा ज्या पद्धतीने विनोदी कार्यक्रम सादर केले जातात तो विनोदच नाही, पण या सगळ्या याच्यामध्ये विनोद लोप पावलाय किंवा ज्या पद्धतीने कार्यक्रम होत आहेत, रियालिटी शोज असू देत, स्टँडअप कॉमेडीज असू देत, ज्या पद्धतीने कलाकार त्यात घडतायत पुन्हा एकदा, तर हा सगळा या सगळ्या एकूण प्रकाराबद्दलच काय वाटतं? मी उत्तर दिलं तुम्हाला की मागाच्या ह्याच्याबद्दल मी तुम्हाला उत्तर दिलं. तो एक विनोद आहे, तो एक स्टँडअप कॉमेडीचा विनोद आहे, म्हणजे तो विनोद आहे असं नाहीये. आपल्याकडे झालंय तेच की आज या पद्धतीचा विनोद, लोकांच्या कुचाळक्या करणं, सेलिब्रिटींविषयी जोक्स करणं, त्यांच्यावर काही कमेंट करणं आणि मग तो कार्यक्रम ते स्किट मारून नेणं, तर मला वाटतं की हा विनोद नाहीये.
म्हणजे अशी कास नटांनी पण धरायला पाहिजे, निर्मात्यांनी पण धरायला पाहिजे, दिग्दर्शकांनी पण धरायला पाहिजे की चांगलं लिखाण विनोद सॉरी, चांगलं लिखाण व्हायला पाहिजे विनोदाचं. तर ते सांगा ना, गेल्या अनेक वर्षामध्ये चांगलं नाटक सांगा विनोदी आलेलं. पुन्हा रलाट टलाट कुणाची तरी मस्करी टिंगल टवाळी हे करूनच विनोद करणं म्हणजे विनोद नाहीये. विनोद हा फार वेगळा असतो आणि म्हणून म्हटलं तो फार कठीण आहे. आणि असा विनोद करत राहण्यापेक्षा आपण त्या पद्धतीचं कामच न केलेलं बरं, या निर्णयापर्यंत मी आलो. तुमच्या आतापर्यंत ज्या भूमिका आहेत त्यामध्ये म्हणजे दीपक बाबाजी कदम यांनी एक प्रश्न विचारलाय की वैभवच्या आयुष्यातील नाटकातील अविस्मरणीय भूमिका कोणती? आणि साधारण असेच प्रश्न म्हणजे जयंत लिगाडे यांनी, जालिंदर लिगाडे यांनी प्रश्न विचारलाय की तुम्ही केलेल्या भूमिकांमधली तुमची आवडती भूमिका कोणती? तर असे खूप प्रश्न आहेत की तुम्हाला आतापर्यंत चित्रपटातली आणि नाटकातली तुमची आवडती भूमिका कोणती? नाटकात आवडत्या भूमिका तशा खूप आहेत. म्हणजे लग्न कल्लोळ मधला तिंबू नाना असेल, एकडाव भटा मधला माधव लेले असेल, किंवा भास्कर असेल वाडा चिरेबंदी मधला, तर करून गेलो गाव मधला गंपू असेल. कॅरेक्टर्स म्हणाल तर माझी केलेली मला आवडलेली आहेत बरीचशी कॅरेक्टर. पण तरी सुद्धा असं मला वाटतं की चिंची चिटकीण पण अर्थात आहे की जी मी सादर केली. तरी पण मला त्यातल्या त्यात मला वाटतं की जो वाडा चिरेबंदी मधला भास्कर होता तो पेलणं आणि करणं पण फार कठीण होतं. तर ते फार कठीण काम होतं आणि मला ते आवडतं माझं काम. चिंची चिटकणी मला आवडते. या सगळ्या भूमिकांविषयी बोलत असताना माझे पती सौभाग्यवती या मालिकेबद्दल विचारावं असं वाटतं की पूर्ण अशा पद्धतीने भूमिका करणं म्हणजे एक स्त्री पात्र साकारायचं आहे त्याच्यामध्ये आणि मूळ जो कलाकार आहे त्याची अस्वस्थताही दाखवायची आहे. हे धाडस तोपर्यंत कोणी केलं नव्हतं आणि आता म्हणजे कॉमेडी शो मधनं जो केला जाणारा प्रकार आहे तो वेगळा. पण ती भूमिका करताना आपल्यावर टीका होईल किंवा आपल्याला काही बोललं जाईल अशी एक भीती होती का? आणि एकंदरीत त्या भूमिकेचा प्रवास ज्या पद्धतीने ती मांडली गेली लोकांना ती खूप आवडली. हो, ती भीती होतीच की हे कसं होईल, म्हणून ती मला कॉमेडी करायची नव्हती, म्हणून ती मला अशी थोडी उथळ नव्हती करायची, मला ती गंभीरच करायची होती. या एका अटीवरच मी तयार झालो. त्याच्यामुळे होतं काय, पुरुषांनी स्त्रीची भूमिका करणं तर आपल्याला माहिती, ती विनोदासाठीच निर्मिती होते बहुतांश वेळा. म्हणून माझं असं म्हणणं होतं की ही गंभीरपणे जर सादर केली तर स्त्रीचं एक वेगळं भावविश्व दाखवता येईल का त्या माध्यमातून आपल्याला. त्याचा पल्ला खूप मोठा होता, आम्हाला पल्ला खूप मोठा गाठायचा होता, पण ते पुन्हा तेच झालं की त्याला सिरियल आहे ती, त्याच्यात काही तुम्हाला वेगळं करता येत नाही. मग ते लोकांना आवडेल तसं थोडं थोडं करत जाऊन मग ते नंतर ते पार इतकं विस्कटून जातं की त्याला काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे ते करण्याचा प्रयत्न आम्ही खूपच झी मराठीने स्तुत्य होता आणि तो प्रोजेक्ट म्हणून खूप चांगलं होतं. सुरुवातीला ते खूप छान चाललं होतं, पण नंतर दुर्दैवाने ते फार बरं वर्क नाही झालं. पण भीती होतीच की काय होईल. पण पुन्हा तेच आहे, नट म्हणून जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कुठलीही भूमिका केलीच तरी त्याला न्याय देण्याचाच प्रयत्न करणार तुम्ही. तुम्ही आतापर्यंत जी उत्तरं दिलेली आहेत लोकांच्या प्रश्नांना, एक थोडासा असा लोकांचा एक प्रयत्न जाणवतो की वैभव मांगले खरंच स्वतः कसे आहेत. तुम्ही प्रतिगामी आहात, पुरोगामी आहात, नास्तिक विचारस्थ आहात, नेमकी तुमची विचारधारा कोणती आहे? अशा आशयाचे प्रश्न खूप आलेत लोकांकडनं. मी अत्यंत संवेदनशील माणूस आहे पहिली गोष्ट म्हणजे. अर्थात प्रत्येक माणसाकडे काही चांगले गुण असतात, वाईट असतात, तसे माझ्याकडेही आहेत आणि याची मला पूर्णपणे जाणीव आहे. असं नाही की मला ते काही माहिती नाहीये. पण मी संवेदनशील माणूस आहे, मला पर्यावरणाविषयी प्रचंड प्रेम आहे, मला सामाजिक जाणीवांविषयी मला प्रचंड आदर आहे, त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी मागे एकदा म्हटलं कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये गेलो होतो. आता विद्यार्थ्यांना कॉलेजमधून बाहेर पडताना जे आपण 5वी 6वी 7वीला नागरिकशास्त्र शिकलो शिकवण्याची गरज आहे असं वाटतं मला. तर मी त्याचा पुरस्कर्ता आहे. जसं नागरिकांना आपले अधिकार हक्क गाजवायला फार आवडतं, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून म्हणायला फार आवडतं, पण आपण काय बोलतो, आपण काय बोलत नाही, आपण कशावर बोललं पाहिजे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे,
याचं भानही फार बाळगणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं प्रत्येकाला कर्तव्याची जाणीवही तेवढीच असणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त हक्क आणि अधिकार माहिती झालेत, आपल्याला कर्तव्य फार सोयीस्कर आपण विसरून गेलो आहोत. तर ते मी पूर्णपणे मला त्याची जाणीव आहे. माझ्या मुलांनाही त्याचा पूर्ण संस्कार देतो मी. नरेंद्र दाभोळकरांनी जी गोष्ट सांगितलेली आहे, जी मला फार महत्वाची वाटते, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आणि त्याचा प्रसार करणे हे प्रत्येक माणसाला दिलेलं घटनादत्त कर्तव्य आहे. तर मी त्याचा प्रसार करतो का? मी विज्ञाननिष्ठ आहे का? मी तारतम्य भाव, तर्क, सुसंगती या सगळ्याचा विचार करून मी कुठल्या गोष्टीचा विचार करतो का? आणि मग जर तो करतो, मग त्याचं जे उत्तर येतं त्याचा परिणाम भोगायला मी तयार असतो का? तर हो, मी पूर्णपणे तयार असतो. मी देव धर्म या गोष्टी मानतो का? मानल्या तर त्याचा मी किती अतिरेक करतो, त्या कुठपर्यंत नेतो, त्याने सामाजिक काय दुष्परिणाम होतात याचा विचार करतो का मी? याचा सगळ्याचा विचार करून मी तारतम्य भाव ठेवून वागणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मला याच्या पूर्ण आणि अत्यंत वैयक्तिक आयुष्यामध्ये मी गंभीर, म्हणजे तसा कठोर गंभीर नाही, मी विनोद करणारा, मुलांबरोबर खेळणारा, बागडणारा असा प्राणी आहे. पण मी त्याच पद्धतीने अत्यंत वक्तशीर, शिस्तप्रिय असा मी माणूस आहे. मी लोकांच्या वेळेचा अपव्यय करत नाही. दुसऱ्याच्या वेळेचा अपव्यय करणं म्हणजे सुद्धा भ्रष्टाचार आहे, असं माझं स्वच्छ म्हणणं आहे. आता एक वेगळा प्रश्न असा आहे की आशिष पवार यांनी विचारलाय, तर तुम्हाला ऐतिहासिक भूमिका करायला मिळाली तर आवडेल का? खरं सांगू का, ऐतिहासिक भूमिका मला करायला आवडेल, पण गंमत काय होते, आपल्याकडे ऐतिहासिक नाटक म्हटलं ना की तोच एक टोन आणि तोच एक म्यानाला हात घालून जे एक बोलण्याचं हे जे आहे ना, तर ते आपल्याकडे बदलत नाही, असं एक मला थोडस हे आहे. ऐतिहासिक नाटक ऐका, त्या काळामध्ये तसं बोलत असतील का, असा एक मला एक विचार येतो की तसं जर बोलत नसतील तर मग कसं बोलत असतील लोक? आजच्या काळातलं नसेल, किंवा ते राजे आपण येथे आलात तर काय बरं आपली मी सेवा करू, या पद्धतीचं पण नसेल, तर मग ते काय बोलणं असेल? तर ते तसं झालं तर मला ऐतिहासिक नाटकही करायला आवडेल. आपल्याकडे फार ऐतिहासिक सुंदर नाटकं, रायगडाला जेव्हा जाग येते सारखं अत्यंत सुंदर नाटक कानेटकरांनी लिहिलेलं आहे. तर मला वाटतं त्या पद्धतीचं नाटकही करायला नक्की आवडेल. पण माझ्या मते थोडं वेगळ्या पद्धतीने सादर झालं तर त्याची मजा अजून मला करता नाही येईल. शुभा बेनुरवार यांनी प्रश्न विचारलाय, आता ज्या पद्धतीची चर्चा चालू होती, की आता जे कलाकार आहेत, ज्या पद्धतीने ते सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत असतात किंवा काही मांडत असतात, सतत काहीतरी बोलत असतात, तर सोशल मीडियावर व्यक्त होताना कलाकारांनीही जबाबदारीचं भान बाळगणं गरजेचं आहे का, किंवा त्यांनी बाळगली पाहिजे का, आणि त्यामुळे जे होणारे परिणाम आहेत याबद्दल नेमकं काय तुमचं मत आहे? मी आत्ताच उत्तर दिलं तुम्हाला या याच्यामध्ये, की आपल्याला हो. हक्क आणि अधिकाराची फक्त आपल्याला माहिती आहे. तो माझा हक्क आहे, तो माझा अधिकार आहे, पण हे माझं कर्तव्य आहे असं कोणी म्हणताना आपण पाहिलंय का कधी? मी माणूस म्हणून वागेन आणि समोरच्याला वागू देईन, किंवा समोरचा जे वागतोय ते मला आवडत नाही, मी तसं कधीच कुणाशी वागणार नाही, असं आपण कधी म्हणतो का? तर सोशल मीडिया हे सोशल मीडिया आहे ना, म्हणजे समाज माध्यम आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांपर्यंत जरूर पोचा, पण ते पोचताना किती प्रक्षोभक, किती अश्लील, किती बिभत्स, कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मला शिक्षक आहे मी, आणि शिक्षक म्हणून मी काम केलेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये शिक्षक आणि पालकांची फार मोठी जबाबदारी आहे. या सगळ्याचा विचार त्या मुलांना करायला लावलं पाहिजे असं मला वाटतं. समाज माध्यमांवर जाताना तुम्ही काय पद्धतीने वागलं पाहिजे, तुम्ही समाजामध्ये वावरताना तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे, तुम्ही हॉटेलमध्ये जाता तुम्ही हॉटेलमध्ये कसं वागलं पाहिजे, तुम्ही बस स्टॉपवर उभे असाल तर तुम्ही बस स्टॉपवर कसं उभं राहिलं पाहिजे, आपण शांततेच्या ठिकाणी गेलो तर आपला मोबाईल वाजता कामा नये, त्या मोबाईलवर आपण बोलता कामा नये. हे आपल्याला हे मुलांना आत्तापासून पालकांना आणि शिक्षकांना शिकवावं लागेल.
हक्क, कर्तव्याची जाणीव, अधिकारांची जाणीव करून द्यावी लागेल. आणि त्याहीपेक्षा जास्त माणूस म्हणून तुझी काय कर्तव्य आहेत, घटनादत्त काय कर्तव्य आहेत, ही सांगायला लागतील. तर आपल्याला पुढे जाऊन समाज हा मोठा, प्रगल्भ, समृद्ध आणि आरोग्यदायी समाज आपल्याला दिसणार आहे असं वाटतं मला. सोशल मीडियावर मी असतो, माझी चित्र असतात, फक्त मी चित्र टाकतो. जे लोक मला अभिनंदन करतात, चांगलं म्हणतात, सूचना देतात, त्या मी पाळतो. बाकी मी कुठल्याही गोष्टीमध्ये त्याच्यात पडत नाही, कारण मला वाटतं हे अत्यंत असंवेदनशील लोकांनी भरलेलं माध्यम आहे. काही संवेदनशीलही माणसं आहेत त्याच्यामध्ये, खूप चांगल्या पद्धतीने बोलतात, जागरूकतेचं काम करतात, समाजाला जाग आणण्याचं काम करतात, अनेक प्रश्न उभे करतात की काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी लोक बोलतात. पण मला वाटतं प्रचंड असंवेदनशीलता आहे या सगळ्यामध्ये आणि अजिबात कर्तव्याची सामाजिक जाणीव नसलेले लोक तिथे वावरताना मला पाहायला मिळतात. मगाशी जसं आपण म्हटलं होतं की एक अस्वस्थता आहे कलाकार म्हणून, आणि आता जे आजूबाजूचं वातावरण आहे, सोशल मीडियाचा आपण उल्लेख केला, दोन्हीकडनं आहे. जसं ते कलाकारांकडनं होतं तसंच ते चाहत्यांकडनंही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोलिंग होतं. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा ज्या इंडस्ट्रीत आपण काम करतो त्या इंडस्ट्री बद्दल जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने आरोप होत असतात की अशा गोष्टी होतात, तशा गोष्टी होतात, आणि अशा वेळेला खरोखर जेव्हा आपण कुठलंही पाठबळ नसताना स्ट्रगल करूनच आपण त्यापर्यंत पोहोचलेलो असतो, एक कलाकार म्हणून त्या मागची भावना नेमकी कशी आहे, ही अस्वस्थता कशी आहे? नाही, मला कळला नाही प्रश्न तुझा. लोकांना हे जाणून घ्यायचं आहे याच्यामध्ये की ही पाठबळ नाहीये तर तुम्ही कसे इथे येता आणि कसे तुम्ही सर्वाइव्ह होता, बरोबर आहे ना, हा मुद्दा आहे ना. एक नकारी चित्र निर्माण झालेलं आहे या हो हो हो. नाही, तुला सांगू का, या सगळ्यामध्ये ग्रुपिझम असतोच आणि मला वाटतं तो पूर्वापार चालत आलेला ग्रुपिझम आहे. त्याच्यात ते नकारात्मक पद्धतीने घ्यायला काहीच म्हणजे कारण नाहीये. पुन्हा तेच आहे की तुमचे मित्रही पहा ना, तुमचे मित्र तुमच्या आवडीचे असतात म्हणजे काय असतं, तुमच्या हो ला हो म्हणणारे, किंवा तुम्ही जे म्हणता ते पटणारे, तुम्ही जे करताय ते पटणारे, असेच मित्रमंडळी तुमच्या आजूबाजूला असतात ना. आपलं जग काही मित्र नसतं ना. कॉलेजमधले काही, वर्गातले काही 60 मुलं काही आपले मित्र नसतात ना. त्यातले 2-4 जणांचा हा ग्रुप, 2-4 जणांचा तो ग्रुप असाच असतो ना. मग ते जर आपण मान्य करतो तर मग आपण या क्षेत्रामध्ये असा या पद्धतीचा ग्रुपिझम आपण का मान्य करायचा नाही? मी जेव्हा फ्रीलान्सर म्हणून काम करत असतो तेव्हा माझं कुठल्या तरी ग्रुपशी चांगलंच पटतं की कुठल्या तरी ग्रुपशी पटत नाही. पण म्हणून असं होता कामा नये की बाबा त्या माणसाचं मला पटत नाही, पण या रोलसाठी जर मला त्याची आवश्यकता असेल, या रोलला जर मला तो लायक नट वाटत असेल, तर मात्र त्याला घेताना या ग्रुप मधल्या लोकांनी काचकूच करू नये, त्याला पूर्णपणे न्याय द्यावा आणि त्या नटाला काम द्यावं, इतकं सोपं आहे. म्हणजे माझ्या सुदैवाने, मी खरंच सांगतो, मी आज इतकी वर्ष काम करतोय, माझ्या सुदैवाने मला कधी वाईट माणसं नाही भेटली. आणि खरं सांगायचं तर मी माझ्या अभिनयाच्या सिद्धतेवरच आजपर्यंत मी सगळीकडे कामं केलेली आहेत. मी कुठलंही लांगुल चालन करून विनाकारण माझ्या लायकीचं काम नाही म्हणून मला कुठलंच काम मिळालेलं नाहीये. मी माझ्या अभिनयाच्या सिद्धतेवरच, गुणात्मक सिद्धतेवरच मी आतापर्यंत काम मिळवलेलं आहे आणि याच्या पुढे मला मिळत राहील असं वाटतं. अभंग देशपांडेंचा प्रश्न आहे की एखादं नाटक दिग्दर्शित करण्याची किंवा निर्मितीची संधी मिळाली तर कशा प्रकारचं नाटक करायला आवडेल? चांगला प्रश्न आहे. मला नाटक दिग्दर्शित करायला जरूर आवडेल, कारण मला आज चित्र काढताना म्हणा किंवा त्या पद्धतीचं काम करताना एक मला असं जाणवत राहतं की चित्रामध्ये एक पण प्लेसमेंट असते ना. समजा आपण एक नदी आहे, त्याच्यामध्ये कमळं फुललेत आणि कडेला झाडं आहेत, सूर्यप्रकाश आहे, लांबवर डोंगर आहे. तर हे चित्र आपण आपल्या मनामध्ये संकलित करतो, ते साठवतो आणि एक प्लेसमेंट करतो की डोंगर कुठे असले पाहिजेत, झाडं कुठे असली पाहिजे, झाडांचं प्रतिबिंब किती पडलं पाहिजे, कमळं काय पद्धतीची असली पाहिजे, याचं एक प्लेसमेंट करत असताना असं जाणवतं की नाटकामध्ये पण हेच असतं की नाटक आपल्या हातात येतं, मग त्याचा सेट कसा असला पाहिजे, काय पद्धतीचं म्युझिक वाजलं पाहिजे, पात्र काय पद्धतीने उभी राहिली पाहिजे, त्या कॅरेक्टर काय असतं, मॅनरिझम्स काय असतात, कुणाचा आवाज कसा असेल,
त्याचं ह्याच्याशी कसं असेल, हा ह्याला हात लावेल का, हा मिठी मारेल का. तर या पद्धतीची प्लेसमेंट, एकमेकांचे असणारे घनिष्ठ संबंध आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून नाटक रचणं ही फार गंमतशीर गोष्ट आहे. म्हणजे केंकरे सर आहेत आपल्यामध्ये, तर ते विचारतायत प्रश्न. तर ते मला असं वाटतं की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची गंमत येत असावी आणि नाटक नक्कीच मला दिग्दर्शित करायला आवडेल. चित्रांचा विषय निघाला आणि मला वाटतं हा शेवटचा प्रश्न म्हणून मी घेते प्रेक्षकांकडनं आलेला, की पुन्हा देवरुखकडे म्हणजे आर्ट अकॅडमी तिथे तुम्हाला देवरुखमध्ये स्थापन करायला आवडेल का? कारण तिथे खूप असे कलाकार आहेत, असा एक प्रश्न तुमच्याकडे आलेला आहे. खूप चांगला प्रश्न आहे. माझ्या मनात एक आहे की वामाज आर्ट गॅलरी म्हणून एक सुरू करावी आपण. आणि त्याच्यामध्ये माझं एक स्वप्न आहे असं म्हणा. मुंबईमध्ये एक छान एक दालन माझं असावं आणि ज्याच्यामध्ये मी माझी पेंटिंग्स तर असतील, पण त्याच पद्धतीने भारतातल्या चांगल्या चित्रकारांची चित्र माझ्या याच्यामध्ये असावीत आणि ती विक्रीसाठी त्यांनी ठेवावीत. आणि मुंबईमध्ये चित्र छान मिळण्याचं स्थान कुठलं आहे असं म्हटल्यानंतर वामाज आर्ट गॅलरी म्हणून त्याचं नाव लोकांनी घ्यावं. आणि एक जाताच एक गोष्ट सांगतो, मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं, की आपल्याकडे चित्रकला हा ऑप्शनला असणारा विषय आहे. आपल्या भारतामध्ये इतके उत्तमोत्तम चित्रकार होऊन गेले, आपण चित्रकलेविषयी थोडेसे अनभिज्ञ आहोत असं मला वाटतं. तर माझ्या माध्यमातून चित्रकला हा काय प्रकार आहे याच्याकडे लोकांनी वळावं, त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण व्हावी आणि लोक त्यांनी आपल्या घरामध्ये एक सुंदर पेंटिंग असलं पाहिजे असं लोकांना वाटावं, ही माझी फार इच्छा आहे. जवळजवळ 1.5 तास झाला आपण हा गप्पांचा कार्यक्रम करतो आहोत आणि मला वाटतं एक प्रकर्षाने ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली असेल की कलाकार आपल्याला जे अभिव्यक्त व्हायचं आहे तर त्याच्यासाठी कुठल्याही माध्यमाचं बंधन नाहीये. तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने अभ्यासाने तुम्ही व्यक्त होऊ शकता, तुम्ही स्वतःला घडवू शकता. याचं एक उत्तम उदाहरण अनुभव आपण आज या गप्पांमधनं घेतलेला आहे. मला वाटतं याच नोटवर हा सहज बोलता बोलताचा हा गप्पांचा कार्यक्रम इथे संपवूयात. मी वैभव मांगले यांचे लोकसत्ताच्या वतीने आभार मानते आणि श्री विजय केंकरे सरांचेही आभार मानते. हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.